नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद सर, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत। 17 डिसेंबर 2023 बरोबर आहे, म्हणजे आज झालेला MPSC ग्रुप सी या पेपरमध्ये आज आपण सर्व गणित आणि बुद्धिमत्ता हे विश्लेषण आपण इथे आज पाहणार आहे। पेपर 2 मध्ये मित्रांनो काही प्रश्न बुद्धिमत्ताचे आणि गणिताचे विचारलेले आहे। ठीक आहे, सो आपल्याला एका तासामध्ये आपण ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले असेल आणि तुम्ही केलेले जे उत्तर आहे ते बरोबर आहे की चूक आहे याचं विश्लेषण आपण आज इथे करणार आहे। ठीक आहे, तर चला तर आपण आज आपले विश्लेषण करूया। ठीक आहे ना, ओके, चला इथे बघा मित्रांनो, बघा काय म्हटलेलं आहे। पहिल्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं बुद्धिमत्तेचा हा प्रश्न आलेला आहे। या बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलंय ते इथे बघा, त्यांनी काय क्वेश्चन्स केले आपल्याला, रिकाम बघा ई ची, ठीक आहे ना, काय म्हटलं इथं ई आपल्याला ई च्या जागी काय येईल। ओके, त्यांनी जे म्हटलेलं आहे मित्रांनो बघा इथे काय म्हटलं, ई च्या जागी काय येईल। आता ई च्या जागी ते काय येईल हे इथं आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे ना, मग आता याच्यामध्ये बघा दिलेलं आहे आपल्याला मित्रांनो, बघा पहिले त्याच्याकडे बारकाईने पाहायचं आहे की इथे काय दिले आपल्याला 5 आणि 9। ओके, काय दिले मित्रांनो 5 आणि 9, म्हणजे 5 आणि 9 आपल्याला काहीतरी त्यांनी एक सिग्नल दिलेला आहे। मग आपण इथे काय करणार बघा, एकदम सोप्या मेथडमध्ये काढणार, म्हणजे 5 गुणिले आपण इथे काय करणार 2। ओके, मग काय करणार आहे 5 गुणिले 2, मग 5 दोन्ही किती होणार 10। ओके, 5 गुणिले 2 म्हणजे 5 दोन्ही किती झाले 10। 10 मायनस जर मी 1 केला, किती केला रे 10 मायनस जर मी 1 केला तर उत्तर किती येणार, ऑब्वियसली उत्तर आपल्याला 9 येणार। म्हणजे आपल्याला जे दिलेलं त्यांनी जे एक सिग्नल आहे ओके त्याबद्दल आपण सांगू शकतो की या पद्धतीचं उत्तर 9 येणार। मग तसंच आपण मित्रांनो 18 गुणिले काय करणार आपण 2 करणार, काय करणार 18 गुणिले 2, 18 दोन्ही किती होते 36 होते। मग 18 दोन्ही जे आहे ते 36 मायनस आपण परत काय करणार 2, मग 18 दोन्ही 36 मायनस जर आपण 2 केलं तर आपलं उत्तर इथे किती यायला पाहिजे 34 हे आपलं इथे उत्तर यायला पाहिजे। क्लिअर, त्यानंतर तसंच आपण पहा 7 गुणिले इथे काय करू आपण 2 करू, मग 7 दोन्ही किती होणार रे 14, किती झाले 7 दोन्ही 14, मग 14 मायनस जर आपण इथे 2 केले, ठीक आहे ना 14 मायनस 2 केले, मग इथे 14 मायनस सॉरी 2 नाही 14 मायनस आपण 3 करू। ठीक आहे ना, आता इथे जर 14 मायनस 3 केले तर आपलं उत्तर इथे येणार 11। ठीक आहे, आलं लक्षात। मग त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला 24, ठीक आहे ना, 24 गुणिले आपण 2 इथे करणार, ठीक आहे ना, 24 दोन्ही किती झाले 48। ओके, 24 दोन्ही 48 मायनस किती केले आपण 4, तर आपलं उत्तर किती येणार 44। ओके, किती आलं 44। या पद्धतीने जर आपण उत्तर केलं तर आपल्याला विचारलं की त्यांनी ए ची किंमत इथे विचारली, कशाची ए ची किंमत आपल्याला इथे विचारलेली आहे। मग काय करायचं मित्रांनो बघा, याच्यामध्ये 33 गुणिले काय करायचे आपल्याला 2, काय करायचे 33 गुणिले 2 करायचे। मग 33 गुणिले जर आपण 2 केले तर किती होते 66 होते, बरोबर आहे। आता तुमच्या लक्षात येत असेल पहिले 1 मायनस केला, नंतर 2 मायनस केला, नंतर 3 मायनस केला, नंतर 4 केला, नंतर 5, म्हणजे हा कोणता येईल 6, म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं 6 मायनस करायचं। मग 66 मधून जर 6 मायनस केलं तर ऑब्वियसली आपलं उत्तर काय येते 60 येणार। म्हणजेच आपला दिलेला पहिला प्रश्न आहे म्हणजे याचा जो बुद्धिमत्ताचा आहे तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे 60, त्याचं उत्तर याला पाहिजे। डन, समजलं। तर चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। ठीक आहे, चला दुसरा प्रश्न बघा काय म्हणतोय। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा काय म्हणतोय याच्यात, चला दुसरा प्रश्न बघा काय म्हणतोय, दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न। आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय त्यांनी याच्यामध्ये बघा, जॉनचे वय, कशाचे जॉनचे वय, ठीक आहे ना, जॉनचे वय जे आहे, जॉनचे वय इथे आपण हे करू, जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या, कोणाच्या जॉनच्या भावाच्या काय म्हटलंय निम्मे, जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयाच्या 2 वर्षांमध्ये जर भर घातली तर जर घातली, ठीक आहे ना, जर जॉन म्हणजे जर आपण याच्यामध्ये पाहिलं आज जॉनचे वय किती वर्षाचे आहे 30 वर्ष, मग आपण इथे काय करू, इथे बघा आपण डायरेक्ट याच्यामध्ये जाऊ, ठीक आहे ना। आता याच्यामध्ये बघा इथे बघा जॉन आपण घेतलाय, काय घेतला रे आपण जॉन, ठीक आहे ना, हा घेतला आपण जॉन। मग आता इथे जॉन घेतल्यानंतर ठीक आहे ना, इथे घेतला आपण जॉन, हा जॉन घेतला। आता त्याच्यानंतर काय म्हटलंय जॉनचा हा काय झाला भाऊ, ठीक आहे ना, हा झाला जॉनचा भाऊ, हा जॉन आणि त्याचा काय घेतला आपण भाऊ। मग इथे जॉन आणि त्याचा भाऊ जर आपण इथे घेतला तर तो काय म्हणते भावाचा जॉन हा काय निम्मे आहे, मग भाऊ जर x असेल
तर हा किती असायला पाहिजे, याचा निम्मे म्हणजे x अपॉन किती असायला पाहिजे 2. मग आता तुम्ही सांगा, हा जर 30 असेल म्हणजे हा जर दिलाय, याचं वय जे आपल्याला आहे ते किती दिलंय, इथे 30 दिलं आहे, बरोबर ना. मग याचं जर वय 30 दिलं असेल तर ऑब्व्हियसली त्याच्या भावाचं आजचं वय किती असायला पाहिजे, 60 वर्ष असायला पाहिजे, बरोबर आहे. किती वर्ष असायला पाहिजे, 60 वर्ष. म्हणजे 30 दोन्ही किती असेल 60. 2 वर्षानंतर, बरोबर आहे, 2 वर्षांनी अधिक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं, या 60 मधून काय करायचं, 2 मायनस करायचं, ठीक आहे ना. मग 60 मायनस जर आपण 2 केले तर ऑब्व्हियसली आपल्याला उत्तर किती मिळते, 58. म्हणजे किती मिळणार, 58 हे आपल्याला इथे मिळणार, ठीक आहे ना. मग बघा आपलं उत्तर काय असेल, तर याच्यामध्ये जे म्हटलं 2 वर्षाची भर घातली, त्यांनी बघा काय म्हटलं, त्यांनी 2 वर्षाची काय म्हटली घातलेली आहे, भर. म्हणून आपल्याला 2 वर्षाची भर घातलेली आहे, म्हणून आपण त्यातलं 2 मायनस केले तर ऑब्व्हियसली आपल्याला उत्तर कोणतं मिळणार, सेकंड नंबरचं उत्तर इथे आपल्याला मिळणार. समजलं मित्रांनो. तर चला आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे वळूया. आता याच्यामध्ये बघा तिसरा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, ठीक आहे ना. तिसरा क्वेश्चन बघा यांनी काय म्हटलंय, तिसरा क्वेश्चन म्हटलं आहे, ठीक आहे ना. तिसरा क्वेश्चन यांनी म्हटलंय, एका 30 मुलाच्या रांगेमध्ये, किती, एका 30 मुलाच्या रांगेमध्ये P हा उजव्या टोकापासून चौथा आणि W हा डाव्या टोकापासून 10वा आहे, ठीक आहे ना. मग P त्याच्यानंतर P आणि, लक्षात घ्या काय म्हटलंय त्यांनी, P आणि W मध्ये किती मुलं आहे, P आणि W मध्ये किती. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता P हा जो म्हटला इथे लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये इथे आपण सॉल्व्ह करून देऊ. आता एका 30 मुलाच्या रांगेमध्ये P म्हणजे जर आपण काय केलं, आपण याला एक सिक्वेन्स अशी घेतली, ठीक आहे, इथे सिक्वेन्स घेतली. याच्यामध्ये जर पाहिलं तर टोटल मुलं किती येतात, ठीक आहे ना. टोटल मुलं आहेत 30, ठीक आहे ना. किती मुलं आहे टोटल, 30 मुलं आहेत. मग 30 मुलं आहे तर त्याच्यामध्ये काय म्हणतो तो, P हा उजव्या टोकापासून, बरोबर ना, उजव्या टोकापासून जर घेतलं तर याचा अर्थ हे 30 मुलांपैकी जर आपण घेतलं तर हा किती आलाय 30, हा किती आला रे 29, हा किती आला असेल 27, हा किती आला असेल 28, बरोबर आहे. म्हणजे हा 1 2 3 आणि 4 म्हणजे कोणता असेल, चौथा. आपल्याला चौथाच काहीतरी विचारलं ना, P हा उजव्या टोकापासून चौथा, ठीक आहे ना, हा चौथा आहे. म्हणजे किती घेतले आपण, 28 घेतले, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर किती म्हटलं त्यांनी, समोरून काय म्हणते, हा W हा डाव्या टोकापासून कितवा आहे, 10वा आहे, ठीक आहे ना. डाव्यापासून म्हणजे त्याचा अर्थ काय, P आणि W मध्ये किती मुले आहेत याचा अर्थ जर पाहिला तर इथे 4 मुद्दे सोडले, ठीक आहे ना. मग आपण 30 4 26 म्हणजे सरळ काय करायचं, एक बघायच्या मध्ये असं न करता या 30 मधून आपण काय करायचे, 4 मायनस करायचे. काय करायचे, 30 मधून 4 मायनस करायचे. मग आता 30 मधून 4 गेल्यानंतर उरले किती आपल्याकडे 26, ठीक आहे ना. मग तो कितव्या क्रमांकावर असेल, 26 क्रमांकावर. आता सुरुवातीला काय म्हटलं आहे 10, बरोबर आहे, सुरुवातीचे जे म्हटलंय 10, म्हणून काय करायचं 26 मायनस करायचे आपल्याला 10, तर आपल्याला मिळणार किती 16. म्हणजेच याचा अर्थ आपल्याकडे त्यांनी काय म्हटलेलं आहे, P आणि W मध्ये किती मुले आहेत, तर P आणि W मध्ये 16 मुले आहेत. त्याच्यामध्ये आपलं उत्तर काही सेकंड. एकदम सोपा प्रश्न होता. कसं करायचं त्याला फक्त एवढं लक्ष ठेवायचं की याच्यामध्ये जो 30 आहे, मग 30 मधून फक्त आपल्याला मित्रांनो काय करायचे होते, 4 मायनस करायचे होते. म्हणजे उरले किती आपल्याला 26 आणि सुरुवातीच्या नंतरचे कोणते म्हटले 10. मग 10 जर आपण घेतले मग याच्यामध्ये काय करायचे 10 मायनस करायचे होते. म्हणजेच आपल्याला उत्तर काय भेटलं असतं 16 हे आपल्याला भेटलं असतं, बरोबर आहे. लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय आहे. ओके ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा याच्यामध्ये सिक्वेन्स बघू, याच्यातली काय आहे तर ठीक आहे. चला इथे बघूया, खाली दिलेल्या श्रेणीमध्ये गहाळ झालेली अक्षर शोधा. कोणती, खाली दिलेल्या श्रेणी मधून गहाळ झालेली अक्षर आपल्याला शोधायचे. मग गहाळ झालेले अक्षर कोणते आहे, म्हणजे बघा इथे तुम्हाला दिलंय P. आता इथे लिहितोय मी, लक्षात घ्या P. ओके, याच्यामध्ये बघा काय येतोय आपण P. हा ठीक आहे ना. बघा इथे बघा आपण लिहितोय P, ठीक आहे ना. P घेतल्यानंतर काय दिलं आपल्याला P, याच्यामध्ये घेतलाय Q, याच्यामध्ये R. ओके, P Q R. त्याच्यामध्ये परत काय दिलंय तुम्हाला R, ठीक आहे ना, R दिला आहे. त्याच्यामध्ये परत स्पेस दिलाय आपल्याला, स्पेस. त्याच्यानंतर म्हटलंय P Q Q. ओके, P Q Q स्पेस Q, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये R P आणि स्पेस, ठीक आहे ना. चला हे दिलेलं आहे आपल्याला, पहिले आपण मोजून घेऊ किती आहे, काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, बरोबर आहे. तर आपण पूर्ण नंबर डिजिट पाहून घेतले, किती घेतले आपण 15 घेतले, ठीक आहे ना. आता याचा अर्थ काय होते, एक तर तुम्ही काय करा
15 मध्ये काय करा, 5चे 3 भाग घ्या किंवा 3चे किती घ्या, 5 भाग घ्या, ठीक आहे ना. सो आपण काय करू, 5चे आपण काय करू माहिती आहे का, म्हणजे आपण 5चे 3 भाग घेऊन घेऊया, ठीक आहे. 5चे 3 भाग घेऊ आपण, 1 2 3 4 5, ठीक आहे ना. म्हणजे इकडून आलेलं आहे 5 आलेलं आहे, त्याच्यानंतर परत 1 2 3 4 आणि याला काय करू आपण 5 मध्ये घेऊ, म्हणजे हा 1 2 3 4 आणि काय येईल 5 मध्ये. आता याच्यामध्ये बघा होताना आपल्याला उत्तर कोणतं लागेल, याच्यात जर बघा काय केलं आपण पी पी घेतला, काय घेतला पी, म्हणजे आपण पहा पी घेतलाय, म्हणजे याच्यात पी पी क्यू आर आर, ठीक आहे ना. पी पी क्यू आर आर डबल आलेला आहे. त्याच्यामध्ये बघा पी क्यू क्यू म्हणजे पी जो आपण घेतलेला आहे पी, ओके, 1 2 3 आणि 4, 1 2 म्हणजे 1 2 3 4 आपल्याकडे उरलेलं आहे, म्हणजे इथे एक स्पेस आहे परत त्याच्यामध्ये, त्याच्या आपण घेऊ. आता याच्यामध्ये बघा पी क्यू, ठीक आहे ना, पी पी क्यू आर आर झालं. त्याच्यानंतर परत आपल्याला काय घ्यायचं आहे, इथे परत आपल्याला आर घ्यायचं आहे, आर आर, ठीक आहे ना, आर आर. त्याच्यानंतर इथे मात्र आपल्याला काय घ्यायचं आहे क्यू, बरोबर आहे. आर आर म्हणजे आपण जर घेतलाय आर आर तर इथे आर आर आपण घेतला तर तिथे क्यू पी, बरोबर आहे ना. मग इथं आर आर जर आपण घेतला, लक्षात घ्या, आर आर पी डबल आर घेतला तर त्या क्यू पी पी, ठीक आहे ना. हा एक लक्षात राहू शकते. त्याच्यानंतर जर आपल्याला परत आपण जर एक घेतला तर इथे परत तुम्हाला काय ते क्यू, ठीक आहे ना, सिक्वेन्स आपण जर पाहिलं क्यू क्यू आर आर, त्याच्यामध्ये काय येते पी इथे येऊ शकता, ठीक आहे ना. सो मित्रांनो या पद्धतीने जर आपण उत्तर काढलं तर सो आपल्याला सेकंड नंबरचं उत्तर इथं मिळू शकते. हे संभाव्य उत्तर आहे, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये थोडं लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. नेक्स्ट चला नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघा. याच्यामध्ये काय म्हटलंय, याच्यामध्ये आपण पाहू, ठीक आहे ना. ओके, हा क्वेश्चन झालेला आहे. आता याच्यामध्ये बघा, ठीक आहे ना, काय म्हटलेलं याच्यामध्ये, हा क्वेश्चन बघा, ए हे सी चे वडील आहेत, ओके, कोण याच्यामध्ये बघा, ए हे सी चे वडील आहेत आणि डी हा बी चा मुलगा आहे. ए हे सी चे वडील आहेत, डी हा बी चा मुलगा आहे, ई हा ए चा भाऊ आहे. तर हे बघा हे रिलेशन्स मध्ये आहे, त्यांनी दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिले आपण समजून घेऊया व्यवस्थित, ठीक आहे ना. व्यवस्थित बघा काय करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा ए हे सी चे काय आहे, वडील आहे. ए जे आहे, ए हे काय आहे, सी चे वडील आहे, म्हणजे हे सी झाला. आता हे याचे काय झालेले आहे, वडील आहे, ठीक आहे ना. सो आपण याला वडील घेतले, ओके. ए हे सी चे वडील आहेत आणि डी हा कोण, डी हा बी चा मुलगा आहे. मग आता याच्यामध्ये आपण इथे कोण घेतला रे, हा बी घेतला, बरोबर आहे. या बी चा मुलगा कोण आहे, डी आहे, क्लिअर इथपर्यंत. मग त्याच्यामध्ये काय म्हणतोय, ई हा ए चा भाऊ आहे, कोण, ई हा कोणाचा, ए चा, ठीक आहे ना. ई हा जो आहे हा ए चा काय आहे, भाऊ आहे, ठीक आहे. चला भाऊ आहे, बरोबर आहे. समोर जर सी काय म्हटलंय, सी ही डी ची काय असेल, बहीण, ठीक आहे ना. जर सी ही डी ची बहीण असेल आणि त्याच्यानंतर हे वडील असेल तर याचा असतं मित्रांनो, लक्षात ठेवा काय असेल, ही ऑब्विसली काय असेल, स्त्री असेल, म्हणजे ही कोण असेल, आई असेल, बरोबर आहे ना. मग ही जर आई असेल तर बी चे ए सी नाते काय. आता जर हा हे दोघं जर भाऊ असतील, लक्षात घ्या, हे जर भाऊ असतील तर ऑब्विसली हा जो ई आहे हा ईचा म्हणजे कोणा सॉरी बी चा, ठीक आहे ना. तर बी चा कोण लागेल, देर लागेल, बरोबर. म्हणजेच आपलं थर्ड नंबरचं उत्तर इथं काय येईल, बरोबर येईल. म्हणजे ई आणि बी चे तर हे कशाचे आहे, वहिनी आणि भाऊजी म्हणजे दीर आणि भाऊ, बरोबर आहे. याचे जे आहे दीराचे काय संबंध आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला उत्तर तिसऱ्या नंबरचं उत्तर येईल. डन. चला समोर चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय आहे, तर याच्यामध्ये बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलं. याच्यामध्ये जर ए प्लस बी, लक्षात घ्या, जर ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, ठीक आहे ना. तर आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, वारंवार हे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. मग आता याच्यामध्ये प्रश्न असताना याला आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं ते बघा. आता ए काय म्हटलंय, जर ए प्लस बी, आता आपण इथे घेऊ ए प्लस बी, काय म्हटलं रे आपण, ए प्लस बी, ठीक आहे ना. आता ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ, ठीक आहे ना. ए कोण आहे, ए हा बी चा काय झाला, बी चा भाऊ, ठीक आहे ना. ए हा बी चा भाऊ झाला.
मग आता ए जो आहे हा कोण झाला, बीचा भाऊ झाला, ठीक आहे. ते बहिणी असू शकते किंवा भाऊ असू शकतात, मेल किंवा फिमेल दोन्ही असू शकते. त्याच्यानंतर काय म्हटलं, ए मायनस बी. चला इथे काय म्हटलं रे, ए मायनस बी, ठीक आहे ना. आता ए मायनस बी म्हणजे काय, याच्यामध्ये म्हटलंय ए मायनस बी म्हणजे ए ही काय म्हटलंय, ए ही जी आहे ती बी ची काय आहे, बहीण आहे. ए ही बी ची काय आहे, बहीण आहे, ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर काय म्हटलंय, ए इंटू बी. याच्यामध्ये परत म्हटलं काय, ए इंटू बी, ठीक आहे ना. आता ए इंटू बी म्हणजे काय होतं की ए ही बी ची काय आहे, पत्नी आहे, ठीक आहे ना. ए ही बी ची काय आहे, ए ही बी ची पत्नी आहे, ठीक आहे ना. बी ची पत्नी, ठीक आहे, पत्नी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे इथं लक्षात ठेवायचं, ए ही बी ची पत्नी आहे. त्याच्यानंतर ए भागेला, लक्षात ठेवा, ए भागेला बी म्हणजे आता ए भागेला बी म्हणजे काय, तर ए हे ए चे काय आहे, वडील आहे. लक्षात ठेवा, ए हे बरोबर आहे, ए हे काय आहे, बी चे वडील आहे. मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार काय करायचं असते, आपल्याला याचं अनालिसिस करायचं असते. मग आपण अनालिसिस केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात ठेवा की आपल्याला उत्तर कसं काढायचं. तर डायरेक्ट आपण प्रश्नावर थेट जाऊया. प्रश्न काय म्हटलेला आहे, तर याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय, आता बघा, तर खालीलपैकी कोणता पर्याय ओ हा एलचा मुलगा आहे. लक्षात ठेवा, ओ हा एलचा मुलगा आहे, ठीक आहे ना. आता ओ हा एलचा मुलगा म्हटला आहे, मग आपल्याला काय करायला लागेल, म्हणजे कोण कोणाचा मुलगा आहे, तर ओ जो आहे, बरोबर आहे. तर खालीलपैकी कोणता पर्याय ओ हा, ओके, ओ जो आहे तो ओ हा एलचा काय म्हणते, मुलगा आहे, ठीक आहे ना, ओचा मुलगा आहे. तर अशा वेळेस काय करायचं, लंब विश्लेषण करायचं नाही, डायरेक्ट आपण मेन मुद्दे राहायचं. आता याच्यामध्ये आपण पाहू, पहिले काय म्हटलेलं ऑप्शन मध्ये पाहू, ओ आणि पी मध्ये लक्षात घ्या, डायरेक्ट ओ आणि पी मध्ये लक्षात घ्या. ओ आणि पी, ओ मायनस पी काय म्हटलेलं आहे, ए ही बी ची काय बहीण आहे. आपल्याला काय म्हटलंय, मुलगा म्हटलेला आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन होईल का, नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन होणार नाही. आपण सेकंड ऑप्शन येणार, एन डिवायडेड बाय, म्हणजे इथे बघा काय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण याचं अनालिसिस करायला पाहिजे, कशाला पाहिजे, ओ आणि एन, बरोबर आहे. आता ओ आणि ओचा उल्लेख केलाय, ओ हा एलचा मुलगा आहे, तसं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा ओ आणि एन, ठीक आहे ना, दिलेलं आहे. मायनस मध्ये परत काय ते ए ही काय आहे, बी ची, म्हणजे याच्यामध्ये बघा ए ही बी ची बहीण आहे, म्हणजे ओ जो आहे तो यांचा काय असायला पाहिजे, मुलगा असायला पाहिजे, पण इथे ऑप्शन होते का, नाही. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं थर्ड पर्यायाकडे आपण गेलं, तर याच्यामध्ये बघा पी, लक्षात घ्या, पी प्लस ओ. पी प्लस ओ काय होतं, पी प्लस ओ म्हणजे काय, ओ मध्ये पा, ए हा बीचा भाऊ आहे. आपल्याला याच्यामध्ये काय विचारलंय, ओ हा एलचा मुलगा असं आपल्याला विचारलेलं आहे. मग हे होतं का, नाही, हाय पण आपल्याकडे होणार नाही. मग कोणता विचारलंय, चौथा बघा, ओ प्लस पी, बरोबर ना. याच्यामध्ये बघा ओ प्लस पी दिलाय, म्हणजे ओ दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा एन आणि वन, याच्यामध्ये बघा दिलेलं आहे, ए हे बी चे काय वडील आहे, म्हणजे याच्यामध्ये बघा दिलेलं आहे, म्हणजे ए हे बी चे वडील म्हटलंय. मग इथं काय म्हटलेलं आपल्याला चेक करायला लागेल, चौथ्या याच्यावर आपलं उत्तर निघू शकतं. मग आपण काय करणार आहे, यल आणि यम, यल आणि यम म्हणजे काय म्हटलंय, यल आणि यम, लक्षात ठेवा, यल मल्टिप्लाय यम म्हणजेच गुणिले काय, ए ही बी ची पत्नी आहे, म्हणजे यल ची पत्नी, लक्षात ठेवा, यल ची पत्नी, बरोबर आहे. कोण येणार आहे, यल ही बी ची काय पत्नी, म्हणजे यल ही पत्नी झाली, ठीक आहे ना, कोण झाली, पत्नी. म्हणजे याच्यामध्ये म्हणल्यानुसार ए ही बी ची काय आहे, ए ही बरोबर आहे ना, बी ची काय पत्नी आहे. मग यल ही पत्नी आहे, कोणाची, यम ची, म्हणजे हा कोण झाला, आपण इथे पती कन्सिडर करू आपण. त्याच्यानंतर यम भागेला यन, यम इथे लक्ष, याचं विश्लेषण आपण करणार आहे. ए भागेला यम म्हणजे ए हे बी चे काय आहे, वडील आहे, म्हणजे याचा अर्थ यम हे यांचे काय वडील आहे, म्हणजे यम हे काय वडील आहे, कोणाचे आहे, यांचे आहे. मग यांचे हे यम काय वडील आहे, म्हणजे याचा अर्थ हा कोण झाला, मुलगा झाला, ठीक आहे ना, हा झाला मुलगा, ठीक आहे ना. मग हा झाला आपण मुलगा घेतला, क्लिअर. मग हा मुलगा आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय, मायनस, बघा इथं काय म्हणते, ए ही काय म्हटलं रे, ए ही बी ची काय आहे, बहीण आहे, ए ही बी ची बहीण आहे, म्हणजे मायनस. मग याचा अर्थ हा ओ काय होईल, हे जर मुलगा किंवा मुलगी आहे, लक्षात ठेवा याच्यामध्ये जो म्हटलेला क्वेश्चन काय आहे की भागेला म्हटला, लक्षात ठेवा भागेला, ए भागेला बी म्हणजे ए हे बी चे काय आहे, वडील आहे. मग वडील म्हटलं नंतर ऑब्विसली हे कोण झाली, मुलगी झाली, आणि हा कोणता झाला, मुलगा झाला. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की ओ हा एलचा काय मुलगा आहे. मग ओ हा एलचा मुलगा म्हणजे ओ एल जी आहे ही आई झालेली आहे, आणि त्याच्यानंतर यम हा बरोबर काय, हे वडील झालेले आहे. याच्यानुसार जर आपण पाहिलं तर आपल्या 4th नंबरचा आन्सर बरोबर येतात, ठीक आहे. शेवटला याच्यावरून आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे, ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण बघूया. आता याच्यामध्ये बघा, चला मित्रांनो बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हा दिलेला आहे, आरशातून घड्याळाकडे
आता याच्यामध्ये बघा जो घड्याळाचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, घड्याळाच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आरशातून घड्याळाकडे बघितले असतात त्यात किती दिली आपल्याला 6:30, ठीक आहे ना, 6:30 वाजलेले दर्शवते, तर घड्याळ बरोबर किती वाजले असतील असा जर प्रश्न आला असतील तर मित्रांनो काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा दिलेला 6:30 हा आपल्याला 11:30 म्हणजे 12च्या अंदरचा आहे, ठीक आहे ना, 12च्या अंदरचा आहे, म्हणून काय करायचं आपल्याला या 11:30, ठीक आहे ना, म्हणजे 11:60 मधून काय करायचं आपल्याला, 11:60 मधून आपल्याला काय करायचंय, 6 हे 30 म्हणजे काय करायचे 6:30 मायनस करायचे आहे, ठीक आहे ना, 11:60 मधून हे 6:30 मायनस करायचे आहे, तर आता बघा याच्यातून उरले किती येते, म्हणजे 30 आपल्याकडे उरलेले आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर 11तनं 6 गेले म्हणजे किती उरले 5, म्हणजेच आपल्याला उत्तर किती आलं रे 5:30 आलं, बरोबर ना, किती सोपा प्रश्न आहे, जर 12च्या नंतर जर विचारलं असतं म्हणजे 12:30 विचारलं असतं, बरोबर, तर आपण काय केलं असतं त्याच्यामध्ये 24 म्हणजे 23:60 बरोबर आहे, 23:60 म्हणून आपण काय केलं असतं ती संख्या मायनस केली असते, पण आपल्याला त्यांनी विचारलं काय, त्यांनी 12च्या अंदरचं विचारलेलं आहे, 12च्या अंदरचं विचारलंय, म्हणून आपण काय करायचंय, हे 6 जे आहे तर हे 11:60 म्हणून काय करायचे 6:30 मायनस करायचे आहे, ठीक आहे ना, तर आपल्याला आपलं उत्तर भेटून जाईल, म्हणजे किती आलं आपलं उत्तर 5:30 हे आपल्याला आलेलं उत्तर आहे, डन. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता हा क्वेश्चन बघा, आता याच्यामध्ये बघा खालील इंग्रजी वर्णमालेत गट इंग्रजी वर्णमालेत अक्षराच्या स्थानाच्या संदर्भात एक विशिष्ट आकृतीबद्ध तयार करतात, आकृतीबद्धावर आधारित खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्न चिन्हाच्या जागी दिलाय. मित्रांनो असं करा, जेव्हा आपण ज्यावेळेस जातोय तेव्हा आपल्याला अल्फाबेट हे काढून ठेवावं लागते, ठीक आहे ना, सो अल्फाबेट काढताना आपल्याला इथे पाहायचं आहे काय म्हटलंय, HDGNJM ठीक आहे ना, तर शेवटी आपल्याला काय दिलंय क्वेश्चन मार्क दिलाय, तर सर्वप्रथम आपण काय काढून घेऊ, अल्फाबेट काढून घेऊ, म्हणजे आपण अल्फाबेट काढताना बघा याच्यात आपल्याला अल्फाबेट काढायचं आहे, ठीक आहे ना, अल्फाबेट, ठीक आहे, चला आता अल्फाबेट बघून या कसं काढायचं आपण, तर बघा याच्यामध्ये काय दिलं आहे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि काय आलं Z, म्हणजे आपण अल्फाबेट काढलेला आहे. मग आता अल्फाबेट काढलेला आहे, आता याच्यामध्ये बघायचं आपल्याला काय काय दिसते. आता बघा H, ठीक आहे ना, H झाल्यानंतर G, म्हणजे बघा याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांनी HN. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं H आणि N, ठीक आहे ना, तर आपण याच्यामध्ये डिस्टन्स काढूया. H आणि N म्हटलं डिस्टन्स किती आहे, H आणि N, ठीक आहे ना, H आणि N चा फरक आपण पाहिला तर दिसतं का H आणि N पासून किती आहे, 1 2 3 4 5, ठीक आहे ना, 6, म्हणजे कितीचा फरक दिसतो आपल्याला, 6चा फरक दिसतो, म्हणजे +6. N पासून T वर आपण जाऊ, N पासून T वर आपण इथं पाहायचं 1 2 3 4 5 आणि काय आला 6, म्हणजे याच्यामध्ये परत फरक कितीचा आला, 6चा आला. तर आता टीच्या समोरचा अंक आपण घेऊ, टीच्या समोरचा अंक कोणता आहे, 6 पाहिजे आपल्याला, तर मग बघा 1 2 3 4 5 आणि 6, तर ऑब्विसली कोणतं यायला पाहिजे, इथं Z यायला पाहिजे. आता ऑप्शन मध्ये बघा Z कुठे दिसतं रे, फक्त एकाच ठिकाणी दिसतंय, बरोबर आहे, म्हणजे याच्यावरून जर पाहिजे तर आपल्याला समोर काढायची गरज नाही, डायरेक्ट आपण आपल्या या पद्धतीने उत्तर काढायचं, म्हणजे आपलं उत्तर काय येणार ZVY, बरोबर आहे, डन, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता चला हाय गणिताचा क्वेश्चन, ठीक आहे, सांख्यिकीचा दिलेला आहे, ओके, स्टॅटिस्टिक. तर आता याला बघा कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये बघा, या क्वेश्चन्स मध्ये काय म्हटलंय ते इथे आपण पाहूया, ठीक आहे ना. क्वेश्चन्स जो दिलेला आहे, ओके, चला या क्वेश्चन्स मध्ये थोडंसं आपल्याला आलेखचा क्वेश्चन दिलाय त्यांनी, ठीक आहे ना. ओके, तर चला बघा आलेखचा क्वेश्चन आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा. काय म्हटलं त्यांनी, आलेखाची काळजीपूर्वक परीक्षण करून, लक्षात ठेवा काय म्हटलं त्यांनी, आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तर द्या. मग आता काय उत्तर द्यायचं आपल्याला, त्यांनी पहिला प्रश्न विचारला, तर बघा काय म्हटलंय त्यांनी, मग त्यांनी काय म्हटलं आपल्याला, कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. काय म्हटलं आहे, सर्वात कमी आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला सर्वात कमी कधी दिसतो आणि कुठे दिसतो ते लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा रे, सर्वात कमी कुठे दिसतो आपल्याला, याच्यामध्ये बघा याच्यात दिसतो, याच्यातच तुम्हाला सुरुवातीलाच काय असते 2015 आणि 16 मध्ये दिसून आलं, कारण 2015 मध्ये जर आपण पाहिलं तर याचं जे दिसते इथे दिलेले जवळपास 150, ठीक आहे ना, त्याच्यानंतर याचं किती दिलंय 100, बरोबर आहे.
आता याचा अर्थ काय असते बघा, हे जे उत्तीर्ण हे झाले उत्तीर्णवाले, ठीक आहे ना, आणि हा जो दिसतो आपल्याला डॅश डॅश दिसतो, जो असा पट्टा मारलेला दिसतो, तो काय असतं रे, अनुत्तीर्ण असते. तो काय असतं आपल्याला, अनुत्तीर्ण. आता याच्यामध्ये पहा सगळ्यात लाईन कोणती खाली आहे, 2015 आणि कितीची आहे, 16ची आहे. मग 2015 आणि 16ची तिथे किती आले, 100 आलेले. त्याच्यानंतर याचा जर पाहिला तर हा किती दिसतो आपल्याला, 200चा दिसतो, ठीक आहे ना. त्याच्यानंतर वाढताना दिसतो, म्हणजे उत्तीर्णाची संख्या वाढताना आपल्याला दिसते. प्रश्नामध्ये काय विचारले, सर्वात कमी फरक आहे, म्हणजे कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. मग याच्यावरून आपल्याला पहिलेच लक्षात येऊन जाते की ह्या 2015 आणि 16चा. आता 2015 आणि 16 जर आपण पर्यायामध्ये पाहिलं तर बघा हा तिसऱ्या नंबरचा कॅन्सल होतोय आणि त्याच्यानंतर काय होते 2 नंबरचं. मग आता 2015 ते 16 बरोबर आहे, इथे 90 दिलेलं आहे आणि समोर काय दिलंय 4. त्याच्यानंतर 2015 आणि 16 90 आणि काय म्हणजे 90 सारखे आहे. याच्यावेळेस 4 म्हटलंय, याच्यामध्ये किती आहे 3 म्हटलंय, म्हणजे त्याच्यात सर्वात कमी किती वेळा आलेला आहे, किती वेळा हा शब्द वापरलाय. गेल्या 5 वर्षात, लक्षात ठेवा, गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या कमी किती होती, म्हणजे आपल्याला कमी किती होती असं विचारलंय. समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झाले. इथं सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा काय झालेले, नापास झाले. मग बघा एकदम सोपी आहे, काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे काय करायचं ते बघा, इथे 50 आलं, इथे 100 आलं, इथे किती आलं रे 100 आलं, ठीक आहे ना. इथे बघा काय असते 100 आलेलं आहे, मग इथे किती आहे 100. हे कशाची संख्या आहे, हे नापासाची संख्या आहे. मग किती वेळा आहे, 1 2 3 आणि 4. मग आपल्याला किती दिलं, आपल्याला फर्स्ट नंबरचं उत्तर दिलं आहे 4. बघा 4 हे दिलेलं आहे, इथे किती दिलं आहे 3 वेळा आहे का नाही, म्हणजेच आपलं कोणत्या नंबरचं उत्तर बरोबर आहे, तर पहिल्या नंबरचं उत्तर इथे बरोबर आहे. ठीक आहे, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. आलेखवरचा परत एक क्वेश्चन विचारलेला आहे स्टॅटिस्टिकवरचा. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, काय म्हटलं याच्यामध्ये आपल्याला आलेख दिले, हा सॉरी हा तर चालायचा आपला, ओके. हा विचारलाय आदित्य, ठीक आहे ना. तर हा विचारलाय आपल्याला, त्याच्यामध्ये आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. ओके, चला लक्ष द्या इकडे आणि बघा. आदित्य 20 मीटर उत्तरेला चालतो. आदित्य किती 20 मीटर उत्तरेला चालतो. तर पहिले आपण दिशा काढून घेऊ, ठीक आहे ना. आपण इथे दिशा काढून घेऊ, ठीक आहे ना. दिशा काढली, नेहमी उत्तर या पद्धतीने दिशा आपल्याला काढायची मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा, ही जी वरची दिशा आहे ही आहे उत्तर, ठीक आहे ना. ही कोणती आहे दक्षिण, ही कोणती आहे पूर्व आणि ही कोणती आहे पश्चिम, ठीक आहे. सो आपण दिशा जी आहे ते डायरेक्ट आपण याच्यामध्ये दिशा आपण डायरेक्ट घेऊन घेऊ. त्याच्यानंतर बघा काय काय म्हणतात. आता आदित्य 20 मीटर उत्तरेला, आता हा उत्तरेला किती मीटर गेला रे, हा गेला 20 मीटर, ठीक आहे ना. हा गेला 20 मीटर. 20 मीटर कुठे गेला, उत्तरेला गेला. 20 मीटर उत्तरेला चालतो, मग तो उजवीकडे. आता बघा मी जर असा जात असेल तर माझी उजवी साईड कोणती साईड येईल, इकडली साईड येईल, बरोबर आहे. तर इकडली आपण उजवीकडे, तर उजवीकडे किती म्हणतोय तो, तर उजवीकडे म्हणतोय 30 मीटर. चला ती उजवीकडे किती गेला तो 30 मीटर, ठीक आहे ना. मग हा उजवीकडे गेला 30 मीटर, ठीक आहे. सो 30 मीटर गेलाय. मग त्याच्यानंतर आपण इकडे बाजू पकडून घेऊ, ठीक आहे. परत थोडंसं इकडे घेऊ याच्यामध्ये. थोडी डायग्राम मोठी घेऊन घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे ना. मग ही इकडली आपण घेतली उत्तर, इकडे काय घेतली आपण दक्षिण, इकडे काय घेतली पश्चिम आणि इकडे काय घेतली पूर्व. लक्षात ठेवा, इकडे काय घेतली आपण पूर्व. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, आदित्य 20 मीटर उत्तरेला चालतो. किती मीटर, 20 मीटर. कुठे चालतो, उत्तरेला चालतो. मग उत्तरेला किती गेला 30 मीटर, ठीक आहे ना. आपण घेतला 30 मीटर उत्तरेला गेला. मग काय म्हणतो तो, मग तो उजवीकडे. आता बघा मी जर उत्तरेला असं जात असेल तर माझी उजवी साईड कोणती इकडे असेल, तर उजवी साईड इकडली ना. तर मग बघा इकडली उजवी साईड किती म्हटलंय त्यांनी, उजवी साईड 30, सॉरी हे 20 आहे, हे 20 मीटर लक्षात घ्या. त्याच्यानंतर इकडली जर गेली तर ही किती होऊन राहिली 30 मीटर. किती झाली हे 30 मीटर. मग आता हे 30 मीटर झालेली आहे. त्याच्यानंतर मग तो उजवीकडे वरतो. जर असा गेल्यानंतर परत तिची उजवी साईड म्हणजे कोणती साईड येईल, खालची साईड. उजवीकडे वरतो व 35 मीटर चालतो. किती मीटर, 35 मीटर. मग तो सरळ इथून कुठे येतो रे, खाली येतो. मग बघा आला का नाही, खाली येतो. मग खाली आल्यानंतर 35 म्हटलंय, म्हणजे याचा अर्थ हे किती आहे 20 आहे. तर याचा अर्थ हे किती असायला पाहिजे, 20 मीटर असायला पाहिजे. मग हे जर 20 मीटर असेल तर ऑब्व्हियसली खालची जागा किती असायला पाहिजे, हे असायला पाहिजे 15 मीटर. किती रे
15 मीटर, ठीक आहे ना. मग आता ही 15 मीटर झाली. मग त्याच्यानंतर बघा मग तो डावीकडे वळतो. बघा आता जर असा चालत झाल्यानंतर डावी साईड कोणती राहील, इकडली साईडली ना, इकडली. मग डावी साईडला तो किती गेला 15 मीटर. मग परत तो किती गेला इथून 15 मीटर गेला, ठीक आहे ना. परत किती गेला 15 मीटर. मग 15 मीटर गेल्यानंतर तो इथे 15 मीटर आला. आता बघत पहा मग तो पुन्हा डावीकडे वळतो. मग आता बघा इथे गेल्यानंतर परत डावी म्हटलंय. मग डावी म्हणजे कोणती, वरची साईड. मग परत तो किती येतो डावीला, लक्षात घ्या. मग परत तो किती डावीकडे. मग परत डावीकडे किती आला 15. म्हणजे आता लक्षात ठेवा तो कुठे आलेला आहे, तो आलेला आहे पूर्व दिशेकडे. कुठे आलेला आहे, पूर्व दिशेकडे आलेला आहे. मग पूर्व आले तर आता तो त्याच्या मूळ ठिकाणापासून त्याच्यापासून मूळ स्थितीपासून कोणत्या दिशेकडे आणि किती मीटर आहे, तर मग तो इथे किती आला रे, तो आला आता 15. म्हणजे मूळ स्थितीवर आलेला आहे. आता हे एक ठिकाण आहे, त्याच्यानंतर हे तिचं मेन ठिकाण आहे. इथून त्याची सुरुवात झाली आहे. मग इथून तर तो कुठे आलेला आहे, इथं आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो जो आलेला आहे तो कुठे, किती अंतरावर आलेला आहे, तर आपण जर पहिले पाहिलं तर हे 30 आहे. हे लक्षात ठेवा. हे किती आहे 30 मीटर आहे. आणि समोरचं किती आहे, हे 15 आहे. इथे किती येणार 15 मीटर येणार. म्हणजे 30 आणि 15 किती झालं 45 मीटर, बरोबर आहे. तो त्याच्या घरापासून किती दूर अंतर आहे 45 मीटर पूर्व, लक्षात ठेवा. म्हणजे आपला 4th नंबरचा आन्सर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन बघूया. हा चला बघा 4th नंबरचा हा परत आला, इमारत बांधकामावर आलेला आहे. ठीक आहे ना. चला परत तो स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे. आता याच्यामध्ये बघा इमारत बांधताना विविध बाबीवर खर्च दाखवणारा उक्तालेख दिलेला आहे. इमारत बांधणीची एकूण खर्च, लक्षात ठेवा, इमारत बांधणीची जी आहे ती एकूण खर्च, ठीक आहे ना, एकूण खर्च. आता एकूण खर्च किती दिलाय रे 5,40,000. किती दिलाय 5,40,000 दिलाय. आता याच्यामध्ये बघा 5,40,000 दिलेलं आहे. मग आता 5,40,000 दिलं असेल तर आपल्याला काय म्हटलं त्यांनी 5,40,000 आहे, त्यावरून लोखंडासाठी काय म्हटलंय, लोखंडासाठी झालेला खर्च किती, लोखंडासाठी झालेला खर्च किती. आता हे बघा पहिले तर तुम्हाला काय दिलेलं आहे, त्यांनी बघा विटा दिलेले आहे 50°, सिमेंट दिले आहे 75, 45 काय दिले लोखंड आहे, लाकूड किती आहे 90 आहे, आणि मजुरी किती आहे 100 आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस काय म्हणायचं असते, लक्षात ठेवा. म्हणजे नेमकं काय असेल तर आपण काय म्हणणार, लाकूड, बरोबर ना, कशासाठी कशासाठी लोखंडासाठी विचारलंय, कशासाठी विचारलंय लोखंडासाठी. मग लोखंडसाठी, बरोबर आहे, लोखंडसाठी आपण काय म्हणू, लोखंडसाठी बरोबर आहे, लोखंडसाठी लागणाऱ्या वर्तुळ पाकडीचे केंद्र बरोबर, लक्षात ठेवा, वर्तुळ पाकडीचे केंद्र बरोबर काय म्हटलं त्यांनी. आता याच्यामध्ये बघा लागणारा झालेला म्हणजे लोखंडासाठी झालेला खर्च किती. आता खर्च माहित नाही, म्हणजे झालेला खर्च जो आहे, समजा खर्च, लक्षात ठेवा, आपण समजा खर्च आपण किती मानू, x मानू. खर्च किती मानू रे आपण, x. ठीक आहे ना. खर्च जो आहे तो आपण इथे x मानू. मग आता खर्च जो आहे तो आपण जर x मानला, ठीक आहे ना, खर्च जो आहे तो x मानू, ठीक आहे ना. तर मग आपण काय म्हणणार याच्यामध्ये बघा, याच्यातून आपण काय म्हणणार, म्हणजे एकूण लागलेला खर्च आपण असं म्हणू शकतो. म्हणजे लाकूडसाठी, कशासाठी, लोखंडसाठी, लक्ष, लोखंडसाठी लागलेला खर्च, ठीक आहे ना, भागेला एकूण खर्च गुणिला काय घ्यायचं आपल्याला 360° घ्यायचे आहे. ठीक आहे ना. मग आता लोखंडसाठी लागलेल्या वर्तुळ पाकडीचा केंद्र कितीचा आहे बघा, केंद्र किती दिले 45°. मग आपण किती घेतलाय 45°, बरोबर ना, 45° बरोबर. आता लोखंडसाठी खर्च आपल्याला किती घ्यायचा आहे, x माहित नाही म्हणून आपण x घेतला. ठीक आहे, चला x घेतला. त्याच्यानंतर एकूण खर्च किती दिला रे आपल्याला, एकूण खर्च दिलाय 5,40,000, बरोबर आहे. एकूण खर्च दिला किती आहे 5,40,000 गुणिला काय म्हणायचे आपल्याला, गुणिला घ्यायचे आपल्याला 360, बरोबर आहे. घेतले आपण गुणिला 360. मग आता काय करणार याच्यामध्ये, लक्षात ठेवा, आपल्याला डायरेक्ट आन्सर काढायचं आहे. म्हणून आपण काय करणार, x बरोबर 45 गुणिला 5,40,000, ओके, 5,40,000 भागल्या किती घ्यायचं आपल्याला 360. ठीक आहे. चला आपण 360 घेतलंय. मग आता 360 जर घेतलं तर बघा काय 0 कॅन्सल केला आपण त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा 18 दोन्ही किती होतं रे 36, 18 दोन्ही 36, 18 त्रिक किती होते
54. किती झाले 18 त्रिक 54. बे एक बे आणि 15 दोन्ही किती होते 30 म्हणजे किती आले 1500. म्हणजेच आपण काय केलं 45 गुणेला काय केलं आपण 1500 केलं. ठीक आहे ना. आता 45 गुणेला 1500 केलं तर याच्यामध्ये बघा आपण त्याचा मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे किती घेतले 2 शून्य घेतले. आता याच्यामध्ये 15 5 किती होते 75. 75 किती घेतले 5 किती उरले आपल्यापाशी 7. ठीक आहे ना. 15 चूक किती होते 60. 60 आणि 7 किती होते 67. म्हणजेच लोखंडासाठी लागणारा खर्च किती आला 67,500. ठीक आहे ना. म्हणजेच आपलं 67,500 हे काय आलेलं आहे पहिलेच याचं आलेलं उत्तर आहे. ठीक आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला समोरचा क्वेश्चन हा ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलंय एका गावात मराठी जाणणारे. ठीक आहे ना. आता एक गाव आहे त्या गावामध्ये जे की विचारलेलं आहे मराठी जाणणारे काय विचारले आपल्याला मराठी जाणणारे. आता एका गावात मराठी जाणणारे किती टक्के लोक आहेत 82% लोक आहेत. त्याच्यानंतर 76 लोक ही हिंदीवाले आहेत. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय दिले असे दोन्ही भाषा जाणणारे जवळपास दोन्ही भाषा जाणणारे 22,044 लोक आहेत. किती आहे 22,044% लोक म्हणजे 22,044 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे लक्षात घ्या जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे बरोबर आहे ना किती टक्के लोक आहेत 8% लोक आहेत. किती म्हणतात 8% लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती बरोबर आहे ना. त्या गावची लोकसंख्या किती जर असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं ठीक आहे ना तर आपल्याला काय लक्षात येतं की एका गावात जर मराठी जाणणारे लोक किती आहे 82%. हिंदी जाणारी किती आहे 76%. तर आपण काय म्हणणार सरासरी जर आपण लोक पाहिले तर सरासरी लोक किती घेतोय आपण 100 लोक घेतो बरोबर आहे. मग सरासरी किती पकडले आपण 100. तर लक्षात घ्या याला आपण दुसऱ्या माध्यमातून काढू शकतो पण याला बघा काय करायचं म्हणजे सरासरी लोक जर आपण पकडले म्हणजे किती झाले हे 100. ठीक आहे ना. 100 लोक आपण पकडले म्हणजे 82% जे हिंदी जाणणारे आहेत. ठीक आहे ना. मग त्याच्यातले 82% जर हिंदी जाणणार आहे तर बाकीचे कोणते मग आपण याच्यामध्ये काय करणार आहे बरोबर. ठीक आहे ना. बरोबर काय करणार आहे 100 म्हणजे आपण घेतलं 100 म्हणजे लक्षात घ्या म्हणजे आपण काय करणार आहे 82. ठीक आहे ना. 82 मायनस काय करणार आपण x म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 82 मायनस आपल्याला करायचे x. त्याच्यानंतर लक्षात ठेवा मग काय म्हणतात 76% लोक 76% लोक काय हिंदी जाणणार आहे. मग बाकीचे लोक किती मग आपण याच्यामध्ये परत प्लस काय करणार आहे 76% मायनस परत काय करणार आहे आपण x बरोबर आहे. 76 मायनस x केलंय. मग आता याच्यामध्ये काय म्हणणार आहे 8% लक्षात ठेवा 8% लोक बरोबर आहे हे दोन्ही भाषा जाणतात. म्हणजे 8% लोक जे आहे ते काय असतात दोन्ही भाषा जाणणारे. मग त्या जर आपण मग काय केलं इथे आपण 8% घेतले आणि प्लस काय म्हटलंय त्याच्यामध्ये तर त्या गावची लोकसंख्या आपल्याला माहित नाही म्हणून आपण जो म्हणजे लक्षात ठेवा पण जे भाषा जाणणार आहे ती लोक किती घेऊ आपण x% त्याच्यामध्ये घेऊ. ठीक आहे ना. आता x% जर याच्यामध्ये घेतलं तर बघा काय तर याचं उत्तर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू म्हणजे किती असेल 100 बरोबर. ठीक आहे ना. लक्षात घ्या रे याच्यामध्ये काय येईल हा -x आहे आणि हा -x आहे काय होईल कॅन्सल होईल. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 82 याच्या लक्षात घ्या 82 प्लस किती आले 76. ठीक आहे ना. 82 प्लस आपल्याला 76. आता 6 2 किती होते 8 6 2 झाले 8 7 8 किती होते 15. ठीक आहे ना. 158 प्लस हे किती आहे 8 प्लस आपण 8 घेतले ते किती झाले 166 बरोबर आहे म्हणजे किती झाले 166 लोक. ठीक आहे ना. मग आपण घेतले 166 प्लस काय घेतले आपल्याला x. ठीक आहे ना. आता याला इकडे पाठवा किंवा त्याला इकडे पाठवा म्हणजेच आपण काय करणार x बरोबर हा मायनस जे आहे कन्सिडर 166 मायनस आपल्याला काय करायचं 100. ठीक आहे. लक्षात घ्या 166 मायनस काय घेतले आपण 100 म्हणून x बरोबर किती टक्के आले इथे 66 बरोबर आहे म्हणजे किती आपण 66% लोक इथे म्हणू शकतो. पण आपल्याला दिलेली कशात आहे रे टक्केवारीमध्ये दिले म्हणजे जर दोन्ही भाषा जाणणारे किती आहे म्हणतात 22,244 टक्के आहे. मग 2244 लोक आहेत तर त्या गावाची लोकसंख्या किती म्हणजे 100 पैकी आपल्याला पाहिजे असेल मग आपण काय करणार त्याच्यामध्ये इथे लक्षात ठेवा त्या गावाची लोकसंख्या जर आपल्याला जाणायची असेल तर ठीक आहे मग आपण काय करणार याच्यामध्ये इथे बघा 66. ठीक आहे ना. 66 वर किती 2244 किती म्हटलं आपण 66 वर 2244
तर 100 वर किती, म्हणजे आपण काय म्हटलंय 100 वर किती, ठीक आहे ना. म्हणून x बरोबर याला जर आपण पाहिलं 2244 गुणेला काय घेतलं आपण 100 भागेला काय म्हटलंय आपण भागेला किती पकडले 66, ठीक आहे ना. भागेला किती घेतले आपण 66. भाग तोडूया. 11 सक किती होतं 11 सक 66, ठीक आहे ना. 11 सक 66. 11 दोन्ही किती झाले 22. किती उरले 0. 11 चूक 44. त्याच्यानंतर 5 6 6 1 6. याच्यामध्ये सायंत्रिक 18, ठीक आहे ना. किती उरले याच्यामध्ये सायंत्रिक 18 म्हणजे किती उरले 2. 6 चूक 24. म्हणजेच आपल्याला x बरोबर 3400 गुणिला म्हणजे 34 गुणिला किती आले 100 बरोबर किती येणार 3400. म्हणजेच त्या गावामध्ये लोकसंख्या किती असेल 3400 एवढी त्या गावाची लोकसंख्या असू शकतात, बरोबर आहे. म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती असेल 3400. कुठे हा म्हणजे 3rd नंबरचं उत्तर आपलं काय असेल बरोबर असेल. असा प्रश्न आपण दुसऱ्या मेथडनं सोडू शकतो, ठीक आहे. पण हा तुम्हाला समजण्यासाठी आपण या मेथडनं काढलेला आहे, ठीक आहे ना. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. तर मित्रांनो बघा सोबतच्या हिस्टोग्राम मध्ये एका विशिष्ट शेअरची शेअर बाजारात बंद किमतीची वारंवारता आता याला फ्रिक्वेन्सी दिली आहे. वारंवारता लक्षात ठेवा, हिला वारंवारता आपल्याला जो दिलेली आहे ही वारंवारता म्हटलं त्यांनी वारंवारता दिली आहे. दिलेल्या हिस्टोग्राम वरून 80% कोणत्या वर्गात काढायचे, ठीक आहे. आता याला जो आहे तो याला थोडं जास्त वेळ लागू शकतात, बरोबर आहे. सोपाच प्रश्न आहे हा, ठीक आहे ना. फक्त थोडा याला वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे याला समजण्यासाठी याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय येऊ शकतं हे 4th नंबरचं त्याचं उत्तर येऊ शकतं, बरोबर आहे. हे जे आहे याला थोडा वेळ लागतात म्हणून आपण काय करणार आहे थोडा आपल्या वेळ कमी आहे त्याच्या अभावामुळे आपण काय करतो याला तुम्हाला डायरेक्ट सांगतो. याचा जो सिक्वेन्स आहे तुम्ही याला फ्रिक्वेन्सी तुम्ही काढू शकता. म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वारंवारता येईल आणि त्याची वर्गवारी येईल. लक्षात ठेवायची ही वर्गवारी येतात आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय येते वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण त्याला म्हणतो. यानुसार याचा जो क्रम आहे तो दिलेला असतो, त्या क्रमानुसार आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. मग त्याचं जे उत्तर आहे ते काय येते 30 आणि 40 हे त्याचं उत्तर येते, ठीक आहे. नेक्स्ट चला आता हा क्वेश्चन बघा. हा सोपा क्वेश्चन दिलाय. याच्यामध्ये बघा काय करायचं तर थोडं याच्यामध्ये बघा जोड स्तंभालेख ना लक्षात ठेवा. याला जोड स्तंभालेख कसं म्हणतात. जोड स्तंभालेखात राहुल निकिता याच्यामध्ये बघा काय तर जोड स्तंभालेखामध्ये जोड स्तंभालेखामध्ये याच्यात आपल्याला म्हटलं आहे की जोड स्तंभालेखात राहुल निकिता आणि विकास, ठीक आहे. राहुल निकिता विकासने चाचणी मालिकेत मिळवलेले गुण दर्शवलेले आहे. मग याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला विकास, ठीक आहे ना, हा जो दिलेला आहे विकास, त्याच्यानंतर निकिता आणि हा काय दिलाय राहुल, ठीक आहे ना. जे तुम्हाला दिलेले आहे आता बघा याचा ब्लँक पेज म्हणजे राहुलचा जो ब्लँक दिलाय काय दिलेला आहे त्याच्यानंतर निकिताचा डॉट डॉट दिलेला आहे दिलेला आहे आणि विकासचा जो आहे ठीक आहे ना तो विकासचा तुम्हाला याच्यामध्ये रेषामध्ये दिली आहे. पण आता याच्यामध्ये जो आहे तो आपण लिहून घेऊ. इथे घेऊ विकास, त्याच्यानंतर इथे घेऊ निकिता, ठीक आहे ना, आणि याच्यामध्ये काय घेऊ आपण राहुल, ठीक आहे. चला निकिता विकास निकिता आणि राहुल आपण याच्यामध्ये घेतलंय. आता याच्या चाचणी 1 मध्ये बघा चाचणी 1 मध्ये काय दिसते निकिता बघा निकिताचे याचे बघा याच्यामध्ये सॉरी कशाचे आपल्या विकासचे बघा कितीचा रेशो दिलाय 60चा, ठीक आहे ना. मग याची जी चाचणीमध्ये किती गुण मिळालेला 60 गुण, ठीक आहे ना. जे आहे ते 60 गुण मिळाले. पहिल्या चाचणीमध्ये यांना विकासला 60 गुण मिळालेले आहे. त्याच्यानंतर निकिताला जे आहे निकिताला बघा याच्यामध्ये दिसतो आपल्याला निकिताला मिळाले 100 म्हणजे निकिताला मिळाले 40 गुण, ठीक आहे ना. निकिताचे किती गुण आहे 40 गुण, ठीक आहे. 40 गुण निकिताचे झालेले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा कोणाचं आपल्याला राहुल किती दिसतो रे राहुलचे किती गुण आहे 70 गुण, ठीक आहे ना. पहिल्या चाचणीमध्ये 60 विकासचे किती आहे 60 निकिताचे किती 40 आणि राहुलचे किती झाले 70, ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण बघा दुसऱ्या चाचणीमध्ये आपण बघू. आता दुसऱ्या चाचणीमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये दुसऱ्या चाचणीमध्ये तुमच्या लक्षात येईल की विकासचे जे आहे ठीक आहे ना विकासचे मिळाले आपल्याला 50, ठीक आहे. विकासची घेऊ आपण 50 गुण. त्याच्यानंतर दुसऱ्या चाचणीमध्ये विकासला 50 गुण मिळाले. त्याच्यानंतर निकिताला जे आहे ते 60 गुण मिळाले. निकिताला आपण 60 गुण घेतले. त्याच्यानंतर जे आहे आपला कोण दिले राहुल, ठीक आहे ना. राहुलला मिळालेले आहे 70 गुण, ठीक आहे ना. राहुल जो आहे आपण परत घेऊ 70 गुण म्हणजे राहुलला मिळालेले 70 गुण, ठीक आहे ना दुसऱ्या चाचणीमध्ये. तिसऱ्या चाचणीमध्ये बघा तिसऱ्या चाचणीमध्ये विकासला, ठीक आहे ना, विकासला भेटलाय 60 गुण म्हणजे आपण इथे 60 गुण घेऊ शकतो.
त्याच्यानंतर निकिता, ठीक आहे ना, निकिताला किती मिळालेले, निकिताला मिळाले 80 गुण, ठीक आहे ना, निकिताला मिळालेले 80 गुण. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर राहुलला मिळालेले आहे तिसऱ्या चाचणीमध्ये 50 गुण, ठीक आहे ना. तसं आपण याच्यामध्ये घेऊ 50 गुण. त्याच्यामध्ये बघा चौथ्या चाचणीमध्ये जर पाहिलं तर आपल्या लक्षात येते की चौथ्या चाचणीमध्ये विकासला मिळालेले 80 गुण, त्याच्यानंतर निकिता बघा, निकिताला जे मिळाले ते 60 गुण मिळालेले, निकिताला मिळालेले 60 गुण. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर याच्यामध्ये निकिताला जर पाहिलं याच्यामध्ये कोणाला, राहुलला किती गुण आहे, 40 गुण. आता आलेल्या गुणाची काय करू आपण, टोटल करून टाकू, ठीक आहे ना. आता याचं बघा 0 0 आपण इथे घेतलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर 7 आणि 7 14, 14 आणि 5 19, 19 आणि 4, ठीक आहे ना, 19 आणि 4 किती होते 23, म्हणजे झाले 230. त्याच्यानंतर याची जर शून्य घेतली परत याच्यामध्ये आपण पाहू 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 6 किती होते 24, म्हणजे झाले 240, ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा हे शून्य आपण याच्यामध्ये घेतलंय. आता याच्यामध्ये बघा 6 आणि 5 किती होते 11, 11 आणि 6 किती होते 17, 17 आणि 8 किती होते 25, म्हणजे हे झाले 250, ठीक आहे. म्हणजे विकासला मिळालेल्या चाचणीमध्ये किती आहे, 4 चाचण्यामध्ये 250 गुण, निकिताला मिळाले 240 गुण आणि त्याच्यानंतर जो आपला राहुल आहे त्याला किती मिळाले 230 गुण. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे आपल्याला, याच्यामध्ये बघा चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळाले, हे चुकीचं आहे. बघा पहिल्या चाचणी मालिकेत निकिताने, ठीक आहे ना, निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळाले. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बघा निकिताने या दोघांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे का, नाही. म्हणजे याच्यापेक्षा कसं राहुल म्हणजे आपला हा जो आहे विकासपेक्षा निकिताला काय कमी गुण आहे. त्याच्यामुळे पहिलं जे दिलेलं आहे स्टेटमेंट ते कशाचं आहे, चुकीचं आहे. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय असते बघा, चाचणी मालिकेत लक्षात घ्या काय म्हटलं त्याच्यामध्ये, चाचणी मालिकेत विकासने राहुल व निकितापेक्षा, विकासने कोणी म्हटलंय, विकासने राहुल व निकितापेक्षा, राहुल आणि निकितापेक्षा काय म्हटलेलं आहे कमी गुण मिळवले. हे पण स्टेटमेंट काय झालेलं आहे, चुकीचं आहे. तिसरे स्टेटमेंट बघा, चाचणी मालिकेत निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळाले, ते पण स्टेटमेंट काय झाले चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की निकितापेक्षा आणि राहुलपेक्षा विकासनं काय केलेलं आहे, सर्वात जास्त गुण मिळाले. चौथं स्टेटमेंट काय म्हणते, चाचणी मालिकेत निकिता व राहुल या दोघींनीही विकासपेक्षा कमी गुण मिळाले. हे स्टेटमेंट काय आहे, योग्य आहे. म्हणून आपल्या याच्यातलं जे आहे चौथ्या नंबरचं उत्तर बरोबर येतात, ठीक आहे. ओके, चला नंतरचा क्वेश्चन बघूया. चला चौथ्या नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, काय विचारलं याच्यामध्ये आपण पाहू. ओके, 4b मायनस 4b मायनस 1, 4 बीचा म्हणजे 4चा पॉवर b दिलेला आहे, मायनस 4चा पॉवर b मायनस 1 दिला आहे, इज इक्वल टू 24. तर टॉईस b म्हणजे टॉईस b बरोबर होल पॉवर स्क्वेअर b स्क्वेअर किती, असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, ठीक आहे. तर याला बघा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे ना. याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर 4b लक्षात ठेवा, 4b म्हणजे 4चा पॉवर किती b दिलाय, मायनस 4चा पॉवर जो दिलाय तो b मायनस 1 दिलेला आहे. काय दिलाय, b मायनस 1 दिलाय बरोबर. याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी 24, काय म्हटलेलं आहे, 24 असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तो म्हणतो काय की टॉईस b, काय म्हटलंय टॉईस b याचा बी बरोबर क्वेश्चन मार्क, ठीक आहे ना. सो या टाईपचा क्वेश्चन दिला असेल तर तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. आता बघा मित्रांनो, दिलेल्या या टाईप मध्ये क्वेश्चन जर असेल त्याच्यामध्ये काय करायचं, त्याला कॉमन काढून घ्यायचा. काय करायचा, कॉमन. मग कॉमन काय काढला आपण, कॉमन काढला 4b. काय केलेलं आपल्याला, 4b कॉमन निघाला. मग 4b कॉमन काढल्यानंतर उरलं काय आपल्यापाशी 1, ठीक आहे ना. आता जेव्हा 1 उरला तेव्हा तो मायनस मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. तर काय करा, 1 मायनस 1 अपॉन काय करायला पाहिजे आपण 4, ठीक आहे. कॉमन काढल्यानंतर 1 मायनस 1 अपॉन 4 बरोबर किती येणार 24, ठीक आहे ना. बरोबर किती आले 24. मग 4 1 4, 4 3 किती होते बरोबर, बघा लक्षात, 4 1 4, 4 मायनस 1 म्हणजे किती आले 3, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये 4b बरोबर आहे, ब्रॅकेट मध्ये 4 1 4 मायनस 1 म्हणजेच किती आले 3 अपॉन 4 बरोबर किती येते त्याच्यामध्ये 24, ठीक आहे ना. झालं इथपर्यंत. आता याच्यामध्ये बघा 4b
काय म्हटलंय आपल्याला 4b गुणिला 3/4 बरोबर किती म्हटलंय 24 बरोबर आहे 4b म्हणजे 4चा पॉवर b गुणिला 3/4 बरोबर किती आहे 24. तर याला बघा सॉल्व्ह करताना आपण काय करणार आहे आता हा इथे गुणिला आहे ठीक आहे ना तिकडे हा काय 4 जाईल त्याला जो 4 गुणिला आहे तो भागीला जाईल भागीला काय जाईल 3 म्हणजे रिवर्स क्रिया होणार. मग आपण याला सॉल्व्ह करताना इथे बघायचं की इथे काय म्हटलेलं आहे 4 लक्षात घ्या 4. तर मग आपण म्हटलंय 4चा पॉवर किती आहे b बरोबर बघा याच्यामध्ये काय जाईल 24 गुणिला काय येईल 4 भागीला काय येणार 3. ओके मग आता याच्यामध्ये 3 1 3 3 8 24 किती आलाय 3 8 24 8 चूक किती होतंय 32. मग 4चा पॉवर किती आलाय b बरोबर किती आलाय याच्यामध्ये 32. आता मित्रांनो याच्यामध्ये बघा हा 32 आहे तर इथं काय करायचं पॉवर सारखा करायचा असतो ठीक आहे ना. मग पॉवर सारखा करताना आपण काय म्हणतो 2चा पॉवर हा किती आहे 2चा पॉवर बरोबर आहे तर 2b आपण असं इथे करूया बरोबर. आता हा 2चा कितवा पॉवर आहे 32 जो आहे हा 2चा कितवा पॉवर आहे तर 2चा तो आहे 5वा पॉवर ठीक आहे ना. मग 2चा हा घेऊ आपण 5वा पॉवर. आता इथे बेस कसे आलेले दोन्हीचे सारखे आले म्हणून आपण इथे म्हणणार 2b बरोबर 5 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 2b बरोबर किती झाले 5. मग त्याच्यानंतर बघा मग याचा अर्थ काय b बरोबर आता बघा b बरोबर किती येणार रे 5 भागीला किती येणार 2 b बरोबर किती येणार 5 भागीला 2 ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे 2 इथे मिळालेलं आहे. मग आता यांनी काय म्हटलंय आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे तर 2b ची किंमत काढायची आहे ठीक आहे ना. 2b म्हणजे टॉईस b आपण म्हणतो त्याचा होल पॉवर स्क्वेअर ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं टॉईस b ची किंमत किती काढली आपण 5 मग आपण 5 ठीक आहे ना. आता b चा म्हणजे b ची किंमत किती गेली 5/2 म्हणजेच 5चा पॉवर किती आलाय 5/2 क्लिअर. मग आता 5चा पॉवर किती आलाय 5/2 आलाय. आता याचा अर्थ काय होतो ते आपण बघा याला आपल्याला याची किंमत काढायची आहे बरोबर म्हणून याची किंमत कशी काढायची ते याच्यामध्ये बघा. आता किंमत काढताना मित्रांनो थोडा लॉंग म्हणजे थोडा हा जो क्वेश्चन आहे तो मोठा जाईल ठीक आहे ना. तर सॉल्व याला आपल्याला कोणत्या पद्धतीने काढायचा तो लक्षात घ्या याच्यामध्ये. मग आता 5चा जर असेल तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं ते लक्षात ठेवा ठीक आहे ना. 5चा पॉवर तुम्हाला करायचा आहे 1 गुणिला 5चा पॉवर करायचा आहे 1 गुणिला ठीक आहे ना गुणिला करायचं आपल्याला 5चा पॉवर 1/2 ओके. मग आता याच्यामध्ये बघा 5चा पॉवर 1 आणि 5चा पॉवर 1 म्हणजे किती म्हणजे 5चा 5 किती झाले 25 होते बरोबर आहे. म्हणजे बरोबर किती आलंय 25 आले. त्याच्यामध्ये 5चा पॉवर 1/2 म्हणजेच वर्गमुळात किती असेल 5 तर आपलं उत्तर किती येणार वर्गमुळात 5. म्हणजे या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपलं उत्तर जे आहे ते 25 वर्गमुळात किती येतंय 5 आपलं असं उत्तर येतंय ठीक आहे. ओके म्हणजेच आपलं उत्तर काय येणार मित्रांनो सेकंड नंबरचं उत्तर आपलं इथे येणार ठीक आहे. चला नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय दिलंय. आता याच्यामध्ये बघा काय म्हटलं त्यांनी ओके हा याच्यामध्ये बघा काय म्हटलंय जर a चे 30% काय म्हटलंय a चे 30% बरोबर 0.25 ची 30% 0.5 हा मित्रांनो याच्यामध्ये बघा एक मिस्टेक्स आहे या क्वेश्चन मध्ये एक मिस्टेक दिलेली आहे. हा जो क्वेश्चन आहे हा असा नसायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये काय आले हा क्वेश्चन मध्ये थोडी मिस्टेक अशी झालेली आहे ते बघा यांनी काय लिहिलं पाहिजे होतं जर हा लक्षात ठेवा जर याच्यामध्ये म्हटलंय a चे 30% काय म्हटलंय a चे 30% ठीक आहे ना a चे 30% बरोबर त्यांनी काय म्हटलंय आपण a चे 30% बरोबर 0.25 चे लक्षात ठेवा 0.25 चे बी जे काही असेल आपल्या 25% काय असायला पाहिजे बी जे असायला 25 चे बी बरोबर आहे ना बरोबर याचा अर्थ बरोबर काय असायला पाहिजे c/5 काय आला पाहिजे आपल्याला c/5 असं त्यांनी द्यायला पाहिजे होतं. म्हणजे या प्रश्नामध्ये कुठंतरी आपल्याला थोडीफार मिस्टेक देते. म्हणजे इथे जे आहे ते त्यांनी काय घ्यायला पाहिजे ते या ठिकाणी त्यांनी चे हे शब्द वापरायला पाहिजे किंवा ऑफ हा शब्द लावायला पाहिजे होता ठीक आहे ना. तरी चला मग आपण असा प्रश्न दिला असेल त्याचं उत्तर आपण कसं काढू शकतो ते इथे याच्यामध्ये बघा ठीक आहे ना. आता याच्यामध्ये ए चे ठीक आहे ना मित्रांनो बघा ए चे काय म्हटलंय ए चे 30% तर आपण सो याच्यामध्ये बघा इथे आपण घेऊ ए चे लक्षात ठेवा ए चे 30% बरोबर ए चे किती म्हटलंय 30% बरोबर ए चे 30% बरोबर 0.25
चे, लक्षात ठेवा 25 चे. आपण या प्रश्नाला करेक्शन करू. बी बरोबर सी अपॉन काय दिले असेल 5, बरोबर सी अपॉन 5. तर आपल्याला करायचं आहे ए आस बी आस सी, हे याचं आपल्याला करायचं आहे, त्याचे गुणोत्तर काढायचं आहे. मग आता याचं गुणोत्तर काढायचं असेल तर कसं करायचं मित्रांनो बघा. मग ए चे काय म्हटलं 30%, मग ए चे 30% म्हणजे काय करायचं, ए गुणिले किती करायचं 30 भागेला 100. ए चे 30% म्हणजे काय 30 भागेला किती 100. आता 30 भागेला 100 बरोबर. मग आता 0.25 तुम्हाला माहित आहे 0.25 कसं घेतोय, जर 25 भागेला जर आपण 100 घेतले, किती घेतले 25 भागेला जर आपण 100 घेतले तर आपलं उत्तर जे म्हणजे किती येतात 0.25 येतात. ठीक आहे ना. मग आपण काय करणार आहे याच्यामध्ये बघा 25, लक्षात घेणार 25 भागेला 100 गुणिला काय करणार आहे आपण बी घेणार आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे परत सी, लक्षात घ्या सी आहे ना. सी मग किती घ्यायचं 5% म्हणजे कसं आहे, जर आपण एखादी संख्या घेत असेल, ठीक आहे 1/5 घेत असेल म्हणजे 5, लक्षात ठेवा. आता 5 घेताना काय 20 किती होते 100 होते, किती होते 20 100. म्हणजे याचा जर भाग घेतला तर इथे बघा, इथे जर काय असेल 100 असेल आणि इथे जर वरती काय असेल, जर आपण एखादी संख्या घेतली म्हणजे 100 असेल, 100 भागेला आपण काय करणार असेल 20, तर याचा अर्थ काय ते 20 100 लक्षात ठेवा असं दिलेलं असेल. तर याचा अर्थ 1/5, लक्षात ठेवा 1/5 जर आपण घेतलं असेल 1/5 याला भाग जर गेला तर आपलं काय येणार, मग आपण 1/5 भागाला जर याला घेतला लक्षात ठेवा 5, तर उत्तर किती येणार 0. इथं पॉईंट किती जा 5 2 किती झाले 2, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थच ते उत्तर किती असेल 20, लक्षात ठेवा अशा पद्धतीने. म्हणून आपल्याला इथे घेताना याला आपण काय घेणार 20 अपॉन काय घेऊ शकतो 100, लक्षात ठेवा 20 अपॉन काय घेऊ शकतो 100. 1/5 म्हणजे काय 20/100 आपण घेऊ शकतो. म्हणजेच या पद्धतीने जर पाहिलं तर 0 तुम्हाला किती मिळते 5. म्हणजे जर आपण जर असं गेलं तर याचा अर्थ होतो 20/100 गुणिला कोणती संख्या घेऊ आपण शी, म्हणजे जो दिलाय गुणिला आपल्याला तो आपण सी घेणार आहे. आलं का लक्षात इथपर्यंत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जो दिलाय मग आता याच्यात किंमत करायची आहे बघा. हा 100 बरोबर काय दिलाय 100 बरोबर काय दिलाय 100, म्हणजे 100 याच्यामधून काय होणार कट होणार. ठीक आहे झाला हा कट. मग आता याच्यामध्ये बघा काय होतोय, हा होते 30 आहे, ओके. त्याच्यानंतर बरोबर म्हणजे आपण यामध्ये घेऊ इथे किती येणार 25 बी, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे किती घेऊ 20 सी, ठीक आहे ना. आता मला सांगा याच्यामध्ये 30 आहे 25 बी आणि काय दिलंय 20 सी दिलंय. मग आता याचा जर ठीक आहे ना 30 25 आणि 20 याचा जर आपण एलसीएम म्हणजे लसावी काढला बघा, लसावी आपण घेऊ 30 25 आणि इथे काय घेतलाय 20, ठीक आहे ना. याचा जर आपण एलसीएम घेतला तर किती होणार, याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे पण 30 आहे. म्हणजे 30च्या फळ्यामध्ये जर जाणारी पाहिली आपण तर कोणती येणार आहे आपल्याला लक्षात गेलं तर याच्यामध्ये जर पाहिलं तर एक लक्षात घ्या म्हणजे 5 टक्के किती होते 30, ठीक आहे ना. 5 5 किती होते 25, त्याच्यानंतर किती होते 5 चूक 20. म्हणजे जर आपल्याला पहिले 5 हा 5 आणि 5 कॉमन काढला आपण, ठीक आहे ना 5 काढला. त्याच्यानंतर याच्यामधले येणारी संख्या कोणती आहे 2 आणि 3 आहे. याच्यामध्ये येणारी संख्या कोणती आहे 2 आणि 2 आहे, ठीक आहे ना. तर 2 2 ही संख्या आपण घेतलेली आहे, ओके. म्हणजेच किती आहे 2, म्हणजे 5 गुणिला किती घेतले आपण 2. मग नंतर उरले कोणती आपल्याकडे संख्या 3 आहे 5 आहे आणि 2 आहे. म्हणजे याचा अर्थ कोणता आहे 3 गुणिला किती घेतले 5 गुणिला कोणता असेल 2. म्हणजे 5 दोन्ही 10 10 त्रिक 30 30 दोन्ही 60 6 पंच 30, म्हणजे जवळपास किती येणार आपले 300, ठीक आहे ना. सो आपण काढून बघा याच्यामध्ये 300 ते 60 25 दोन्ही 50 नाही, म्हणजे बरोबर किती येतात 300. म्हणजे याचा जर आपण पाहिला तर कोणता अंक येते आपला 300 हा येऊ शकतो याच्यामध्ये. मग 300 जर आला तर याच्यामध्ये बघा भाग कोणत्याने जाऊ शकतो आपल्याला 300 जर आपण याच्यामध्ये घेतला तर याच्यामध्ये असेल 300, ठीक आहे ना. याचा जो लसावी आला असेल तो कोणता असेल 300, ठीक आहे ना. मग आता 300 जर आपण याच्यामध्ये घेतला तर याच्यामध्ये बघा काय असेल कोणत्या संख्येने भागीला जाऊ शकते 30, ठीक आहे ना. 30 1 30 30 10 30 म्हणजे हे झाला 10 येईल, ठीक आहे ना. त्याच्यानंतर 25 25 1 25, ठीक आहे ना. मग किती 25 दोन्ही 50 म्हणजे हा झाला 12 बी, ओके. त्याच्यानंतर जर पाहिला तर 15 हा झाला 15 सी. म्हणजे जर आपण इथं पाहिलं मित्रांनो ए बी आणि सी याचं जे गुणोत्तर यायला पाहिजे ते 10, त्याच्यानंतर 12 आणि त्याच्यानंतर काय यायला पाहिजे 15. हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, ठीक आहे ना. तर हे उत्तर यायला पाहिजे, ओके. म्हणजेच जे उत्तर आहे आपलं कोणतं येईल 3rd नंबरचं उत्तर आपल्या याच्यामध्ये येईल, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय म्हटलंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो याच्यामध्ये बघायचं आपल्याला. हा
नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला पाहायचं आहे. क्लिअर, लक्षात घ्या. आता मोटर गाडी, लक्षात ठेवा, मोटर गाडी ए 60 किलोमीटर, काय म्हटलंय, ए 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. काय म्हटलं आपल्याला, मोटर गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते. तर मोटर गाडी बी किती म्हटलंय, 75 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात, म्हणजे दोन्ही गाड्याची जी डायरेक्शन आहे ते कशी आहे, एकाच दिशेने आहे. ठीक आहे ना, एकाच दिशेने धावतात. मोटर गाडी ए ही मोटर गाडी बी च्या 60 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे काय, किती किलोमीटर पुढे आहे, 60 किलोमीटर पुढे आहे. कोणती, मोटर गाडी ए ही मोटर गाडी बी च्या किती आहे म्हटलंय, बी च्या, लक्षात ठेवा, बी च्या, ज्याच्यामध्ये म्हटलंय मोटर गाडी ए ही मोटर गाडी बी च्या किती आहे, 60 किलोमीटर पुढे आहे. तर मोटर गाडी बी ला किती, म्हणजे मोटर गाडी बी ला मोटर गाडी ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल. ठीक आहे ना. सो असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. तर आता याच्यामध्ये बघा आपण काय दिलंय, ए ची, लक्षात ठेवा, ए किती आहे, 60 किलोमीटर, बी किती आहे, 75 किलोमीटर त्यांनी दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर दोन्ही गाड्या एकाच दिशेने जायचं असेल तर आता याच्यामध्ये आपण एक मांडणी करूया. ठीक आहे ना, म्हणजे आपण काय म्हणूया, वेळ लागणारा जो वेळ आहे, ठीक आहे ना, दोन्ही गाड्याला लागणारा वेळ, याच्यामध्ये एक लक्षात घेऊ, लागणारा वेळ. ठीक आहे ना, लागणारा वेळ, ठीक आहे, जो वेळ असेल तो आपल्याला लागणारा वेळ आपण याच्यामध्ये करू. आता जो आहे अंतर आपल्याला इथे दिले आहे का, नाही. मग आपण समजा, जे आपण म्हणूया समजा, ठीक आहे ना, समजा अंतर जे आहे ते किती घेऊ, आपण अंतर घेऊ x. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये दोन अंतर दिलंय, ए पासून तर काय दिलंय, बी पर्यंत जे दिलंय. मग एचं अंतर आणि बीचं अंतर दिलंय. मग एचं जे अंतर आहे ते आपल्याला किती दिलंय इथे, एक सेकंड, एचं अंतर जे आहे ते दिले आपल्याला 60 किलोमीटर, म्हणजे अंतर म्हणजे तिचा वेग दिलेला आहे, वेग दिलाय 60 किलोमीटर प्रति तास आणि बीचा दिलाय 75 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे ना. मग या हिशोबाने जर आपण घेतलं तर याच्यामध्ये लागणारा जो वेळ असेल तर आपण याच्यामध्ये बघा किती घेणार आहे, याच्यामध्ये जो तो आहे एक्स. ठीक आहे ना, जो घेतलाय आपण एक्स एचा तो झाला 60. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बरोबर कोणाला लागतोय वेळ, याच्यामध्ये आपण घेऊ बी 75 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. बरोबर आहे. जर दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत असेल तर ए ही मोटर गाडी बी च्या, बरोबर आहे ना, 60 किलोमीटर पुढे आहे, कोणाच्या, बी च्या. ठीक आहे ना. मग आता बी च्या म्हटलंय म्हणून आपण काय करू, याला एक्स प्लस काय घेऊ आपण 60. बरोबर. आता याला किती लागणार आहे, 75, म्हणजे आपण याला घेऊ 75. ठीक आहे ना. मग आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू, म्हणजे इथे किती होणार, 75x. बरोबर आहे. मग हे 75x बरोबर झाले. मग याला 60 ने याला गुणायचं आहे, म्हणजे 60 कंसामध्ये x प्लस किती आले रे, 60. ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर काय म्हटलंय, 75x बरोबर, म्हणजे 60 न जर त्याला गेलं तर किती झालं, हे 60x प्लस 6 किती होते मित्रांनो, 36, म्हणजे हे झाले 3600. किती झाले, 3600 झाले. मग आता याच्यामध्ये बघा काय करायचं आपल्याला, 75x बरोबर काय, सॉरी 75x, लक्षात घ्या, 75x. ठीक आहे ना. मग 75x आपण याचा घ्यायचा आहे, 75x मायनस किती घ्यायचं आपल्याला, 60. ओके, इथे एक लिहून घ्यायचं, 75x बरोबर 60x प्लस 6 36, म्हणजेच किती घ्यायचे आपल्याला, 3600. ठीक आहे ना. मग आता या पद्धतीने जर आपण पाहिलं, मग 75x मायनस इथे किती घ्यायचे आपल्याला, 60x बरोबर किती घ्यायची इथे, 3600. लक्षात घ्या, किती घ्यायचं आपल्याला, 3600. मग आता 75x म्हणून 60x गेले, मग उरले किती आपल्याकडे, 15x बरोबर किती आले रे, 3600. म्हणून x बरोबर, ठीक आहे ना. आता x बरोबर किती येणार, 3600. लक्षात ठेवा, 3600 भागेला किती घ्यायचे आपल्याला, 15. मग 3600 भागेला जर आपल्याला 15 घ्यायचे असेल, 15 1 15. ठीक आहे ना. हा 15 1 15 किती होते, 15 2 30. काय झालंय, 15 2 30. लक्षात घ्यायचं, किती उरले आपल्यापाशी आता, 6 उरले, 15 2 6 आणि 15 चूक किती होते, 60, म्हणजे झाले 240. मग आपल्याला लक्षात ठेवा अंतर किती सापडलंय आपल्याला, अंतर, लक्षात ठेवायचं आपल्याला, अंतर घ्यायचं आहे. म्हणून x बरोबर आपण काय समजा अंतर म्हटलं x, म्हणजे अंतर आलं आपलं किती, 240 किलोमीटर. अंतर किती आलं रे, 240 किलोमीटर. मग त्या जर गाड्या एकत्र भेटण्यासाठी लागणारा वेळ किती, मग आपण घेतलेला वेळ जो आहे म्हणून 240 भागेला किती घ्यायचं आपल्याला, 60. ठीक आहे ना. 240 भागेला किती घ्यायचंय, 60 बरोबर. जर आपण पाहिलं 0 0 कटलं, 6 1 6 6 चूक 24 बरोबर किती तास लागेल,
4 तास, बरोबर आहे. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे दोघांना गाडीला एकत्र येण्यासाठी लागणारा वेळ जो असेल तो ते किती असेल 4 तास लागेल. ठीक आहे ना. सो हे नंबरचं उत्तर जे आहे म्हणजे आपलं जे उत्तर आहे 27 नंबरचं तर तो कोणतं येईल 4 तास याचं आपलं उत्तर येईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला हा क्वेश्चन बघा मित्रांनो, याला कसं सॉल्व्ह करायचं तर आपण बघू. आता बघा काय म्हटलं याच्यामध्ये सोडवा. ठीक आहे ना. मग यांनी सोडवताना बघा काहीतरी एक टेक्निक आहे, नवीन टेक्निक आपण त्याच्यामध्ये थोडी याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू की याला कसं सोडवायचं. खूप मोठ्या लेंदी पद्धतीने घ्यायचं आहे, मग याला वापरायचं कसं तर त्याच्यामध्ये बघा. ठीक आहे ना. काय करायचं आपल्याला याच्यामध्ये बघा, एकदम सोपी मेथड आहे. कशी करतोय आपण याच्यामध्ये बघा. आता 3.07 होल पॉवर स्क्वेअर त्याचा जो दिलाय तो आपल्याला स्क्वेअर दिलाय. तर आपण काय करणार पहिले लक्षात घ्या, याला मांडणी करणार. 3.07 2 वेळा दिलाय म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन करणार. 3.07 प्लस लक्षात घ्या याच्यामध्ये कसं करायचं तर त्याच्यानंतर बघा 0.0193 गुणिला परत 0.0193. ठीक आहे ना. भागेला. ठीक आहे ना. काय घ्यायचं आपल्याला त्याला भागेला बघा काय घ्यायचं त्याला सॉल्व्ह करताना भागेला बरोबर काय करायचं याच्यामध्ये बरोबर इथे बघा काय करायचं आहे 0.307 गुणिला याच्यामध्ये पाहिजे आपल्याला 0.307 प्लस त्याच्यामध्ये बघा 0.0193 गुणिला 0.0193. ठीक आहे ना. सो असा दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये बघा याला सॉल्व्ह करताना कसं करायचं आपल्याला तर बघा किती घरांतर पॉईंट आहे इथे एक शून्य बेसिक लक्षात ठेवायचं 2 वरती कारण त्या डॉट नंतर 2 घरांतर पॉईंट आहे म्हणून आपण 2 घेतलेले. आता खाली किती घ्यायचे 3 घ्यायचे 3 घरांतर आहे म्हणून 3 घ्यायचे. ठीक आहे ना. इथे पण तसंच करायचं आहे 2 इथे किती घ्यायचं 3 घरांतर आहे म्हणून काय घ्यायचं डॉट 3 घरांतर आहे म्हणून 3 घ्यायचे. आता समोर वरती बघा किती घरानंतर आहे इथे बघा 4 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4 इथे किती घरानंतर आहे 1 2 3 4 आणि बघा 5 घरानंतर आहे 1 2 3 4 हा लक्षात ठेवा 1 2 3 4 5 सॉरी 5 घरानंतर आहे लक्षात ठेवा. थोडं याच्यामध्ये 5 घरानंतर घेऊ आपण 5 घरानंतर दिलाय ओके थोडं 5 घरानंतर दिलाय मग आपण 5 घरानंतर याला घेऊ. ठीक आहे ना. मग 5 घरानंतर याच्यामध्ये पहा इथं 3 ओके दिलेलं आहे 0.307 गुणिला 0.307 प्लस 5 घरानंतर दिले आपल्याला म्हणून 5 घरानंतर घ्यायचं आहे 0.00193 गुणिला 0.00193. ठीक आहे ना. सो हे लक्षात ठेवा या पद्धतीने आपण घेतलाय. आता इथे बघा किती मित्र किती घरानंतर आहे 5 1 2 3 4 आणि 5 घरानंतर आहे म्हणून आपण किती घरानंतर घेतलंय 5 घरानंतर घेतलंय. इथे सुद्धा तसंच 5 घरानंतर घ्यायचं 1 2 3 4 आणि किती घरानंतर घेतले आपण 5 घरानंतर. मग आता 5 घरानंतर घेताना बघा थोडी टेक्निक आहे थोडी सोपी टेक्निक आहे 1 2 आणि 3 4 घेतले. मग असं जर घेतलं तर काय करायचं बघा याच्यामध्ये 0 0 काढलंय हे गेलंय किती घरानंतर आहे 1 2 आणि 3 ओके. तर हा 3 घरानंतर आहे त्याच्यामध्ये किती उरला 1 जो 1 उरला तो किती घेऊन जायचा वरती घेऊन जायचा. याच्यात 0 किती 1 2 आणि 3 ओके 3 नंतर आहे हा 0 कटणी हा 0 कटला हा 0 0 कटला 1 उरला तो कुठे घेऊन जायचा वरती. त्याच्यानंतर इथे बघा ही 4 आहे 1 2 3 4 1 2 3 4 किती उरला 1 याला वरती घेऊन जायचं. त्याच्यानंतर इथे बघा 1 2 3 4 इथे किती उरला 1 2 3 4 किती उरला 1 ते याला वरती घेऊन जायचं. ठीक आहे ना. या पद्धतीने याला सोडवायचं. मग आता काय झालं असतं आपलं मग इथे बघा 3070 ओके. त्याच्यानंतर गुणीला बघायचं 3070 प्लस त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा 193. ठीक आहे ना 193 आणि त्याचे 0 म्हणजे 1930 गुणीला 1930 ओके. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आलेले भागेला एक संख्या आली असेल तर ती संख्या बघा काय घ्यायची आपल्याला तिला भागेला जी आलेली आहे ती संख्या घ्यायची म्हणजे कोणती 307 गुणीला किती घ्यायचे 307 प्लस जो दिलेला आहे कोणते 193 गुणीला किती घ्यायचे आपल्याला 193 ओके. थोडी लेंदी होणार पण तुम्हाला समजण्यासाठी ते आहे आपण याला केलंय. मग आता याच्यामध्ये काय होणार मित्रांनो हे बघा 307 1 307 म्हणजे 1 उरला याच्यामध्ये म्हणजे इथे किती आले 10
ओके, त्याच्यानंतर 307 एक 307, म्हणजे इथं परत किती उरले 10. 193 एक 193, म्हणजे इथे किती उरले 10. 193 एक 193, म्हणजे इथे किती उरले 10. आता याच्यामध्ये बघा इथं एक उरलाय, याचा किती उरला 1 उरला, म्हणजे प्रत्येक याच्या खाली किती उरले 1. आता 10 धाव किती होते 100, ठीक आहे ना, किती आले 100. त्याच्यानंतर बघा 100 गुणेला, मी सॉरी इथे प्लस येतो लक्षात घ्या, म्हणजे इथे किती 100 झालं ना, प्लस इथे किती आले धाव 100 हा, लक्षात घ्या गुणेला, ते इथे 100 आपण घेतलेलं आहे, भागेला याच्या खाली 1 आहे, प्लस इथे किती आहे 1 आहे. मग याचा अर्थ बघा 100 आणि 100 किती होते 200. 200 भागेला 1 ने किती झाले 2, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार 100 हे फायनली उत्तर आपल्या इथे येणार. ठीक आहे ना, म्हणजेच आपलं जे उत्तर आहे तर ते फर्स्ट नंबरचं उत्तर याच्यामध्ये येताना आपल्याला इथे दिसते. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये बघा काय करायचंय. एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे, लक्षात ठेवा काय म्हटलं यांनी, एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रुपयाला, लक्षात ठेवा काय म्हटलंय, एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रुपयाला याप्रमाणे विकतो. ठीक आहे ना, याप्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा किती होईल, त्याला शेकडा नफा किती होईल. तिथं मित्रांनो बघा जे आंब्याची संख्या दिली ना, म्हणजे हे जे आंबे आहे ठीक आहे ना, या आंब्याचा काय करायचा लसावी करायचा, म्हणजे आपल्याला 15 आणि 16 लक्षात ठेवा, सॉरी त्याच्यामध्ये जो आंबे दिले म्हणजे हे 15 आणि या 10चा काय करायचा आपण लसावी. मग 15 लक्षात ठेवायचं काय घेतलंय 15 आणि 10चा काय लसावी आपण घेतला, म्हणजेच किती येणार 30, किती येतात 30. ठीक आहे ना, मग आता 10 रुपयाला लक्षात ठेवा इथे घ्यायचे आपल्याला 10 रुपयाला, लक्षात घ्यायचे 10 रुपयाला किती आंबे म्हटलंय, जर आपण म्हटलंय 10 रुपयाला 30 या हिशोबाने पकडू हा, लक्षात ठेवा 10 रुपयाला 30 तर 15ला किती, हा एक प्रश्न दिलाय आपल्याला. 10 रुपयाला किती 30 तर 15ला किती. ठीक आहे ना, मग आपण याला सॉल्व्ह केलं, x बरोबर 30 गुणिला किती घेतले आपण 15 भागेला किती घ्यायचे आपल्याला 10, किती घ्यायचे आपल्याला 10. त्याच्यामध्ये बघा 10 एक 10, 10 त्रिक 30, म्हणजे किती आले 45, बरोबर आहे ना, म्हणजे ही झाली 45 रुपये जे असेल ते विक्री हा, लक्षात ठेवा हे 45 रुपये जे येते ते येते आपली विक्री, हे झाली विक्री. त्याच्यानंतर बघा काय म्हणतो तो 15 रुपयाला, लक्षात ठेवा आता काय करणार आहे तो विकतो 15 रुपयाला किती विकतोय 10. ठीक आहे ना, लस विकला आपण याच्यामध्ये बघा आता 15ला 10 रुपयाला किती 30, आता इथे काय घेतलंय 15ला घेतले आपण 30, बरोबर आहे 15 रुपयाला किती 30 तर 10ला किती. ठीक आहे ना, 10ला किती या हिशोबाने आपण काढले तर x बरोबर, लक्षात घ्या x बरोबर काय घेतलं आपण याच्यामध्ये 30 गुणिला किती घेतले आपण 15, 30 गुणिला किती घेतले रे 15 भागेला किती येणार आपल्याला, सॉरी मग याच्यामध्ये बघा काय करायचं आपल्याला x बरोबर म्हणजे 30 गुणिला किती येणार 10 भागेला किती येणार इथे 15, 15 एक 15, 15 दोन्ही 30, 10 दोन्ही किती आले 20, म्हणजे 20 हे झाली 20 रुपये ही झाली आपली खरेदी. किती झाली 20 रुपये खरेदी. मग आता बघा 45 रुपये ही विक्री झाली, 20 रुपये ही काय झाली खरेदी झाली. मग आपण काय म्हणलंय नफा, बरोबर आहे, जो आपल्याला नफा मिळाला तो इथे लक्षात ठेवा, नफा बरोबर काय म्हणतो आपण विक्री किंमत किती आहे 45 मायनस, हा लक्षात ठेवा नफा बरोबर 45 आपली विक्री आली म्हणजे 45 मायनस 20 रुपये आपली काय खरेदी आली म्हणजे 20 रुपये, तर नफा आपल्याला झाला किती 25 रुपये. नफा किती झाला रे आपल्याला 25 रुपये नफा झाला. मग आता 25 रुपये नफा झालेला आहे, आपल्याला काय पाहिजे आपल्याला शेकडा नफा पाहिजे. ठीक आहे ना, मग आपण इथे काय म्हणणार शेकडा नफा बरोबर, हा लक्षात ठेवा शेकडा नफा बरोबर. मग आपल्याला शेकडा नफा काय आहे कितीवर मिळाले खरेदीवर मिळाली आहे, बरोबर आहे ना, मग खरेदीवर मिळाले म्हणून आपण काय करणार लक्षात ठेवा हे जे 25 रुपये नफा आपल्याला कशावर मिळाला खरेदीवर मिळाला, म्हणून आपण काय म्हणणार शेकडा नफा बरोबर काय 20 वर किती लक्षात ठेवा 20 वर मिळाले आपल्याला 25 रुपये. आपण असं म्हणू शकतो 20 वर 25 रुपये तर काय म्हणायचं आहे 100 वर किती. ठीक आहे ना, 20 वर 25 तर 100 वर किती, म्हणून x बरोबर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे x बरोबर 25 गुणिला, लक्षात ठेवा 25 गुणिला किती घेतले आपण 100 भागीला काय घेतले 20, 20 एक 20, 20 पंच 100, 25 पाच 100, म्हणजे x बरोबर किती असेल 125.
म्हणजे आपल्याला जो नफा भेटलाय सेकरा नफा तो किती मला 125 जो आहे तो आपल्या इथे भेटलाय, म्हणजे 4th नंबरचा आन्सर याच्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे ना. तर हा प्रश्न या पद्धतीनं सोडवायचा असतो. ठीक आहे. तर चला नंतरच्या प्रश्नाकडे ओढूया. ठीक आहे. चला आता याच्यामध्ये बघा नंतरचा प्रश्न काय म्हटलाय याच्यामध्ये बघा. ठीक आहे. नंतर प्रश्न बघा मित्रांनो काय म्हटलंय नंतरच्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलंय, जर x ग्रेटर दॅन 0 आणि x प्लस 1/x बरोबर 5.5 असेल तर वर्गमुळात x प्लस 1/वर्गमुळात x बरोबर किती. हा ठीक आहे. x वर्गमुळात x बरोबर किती. मित्रांनो बघा अशा टाईपचा जर क्वेश्चन आपल्याला विचारलाय ठीक आहे ना, तर याला एक सोपी मेथड आपण असं सांगून देऊ की नेमकं यांनी काय म्हटलेलं आहे याची किंमत काय असते ते लक्षात घ्या. म्हणजे बघा काय असतं याचा जर आपण स्क्वेअर केला x चा स्क्वेअर प्लस 1/x चा स्क्वेअर बरोबर आहे ना, याला जर आपण केलं तर त्याचं उत्तर काय येऊ शकतं ते आपण याच्यामध्ये बघा. म्हणजे याने याची किंमत किती दिली आहे त्यांनी 25 म्हणजे 5 पॉईंट किती दिलंय 5 दिलेलं आहे. मग आता 5.5 दिलं असेल तर आपण उत्तर काढायचं कसं, कारण याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर कसं सॉल्व्ह करायचं ते आपण पाहू. सर्वप्रथम आपण काय करणार याची जी किंमत दिली असेल याची जी कोणतीही किंमत आपल्याला दिलेली असेल मग याला सॉल्व्ह करताना एक लक्षात ठेवा की याचा स्क्वेअर जर आपण केला ठीक आहे ना, याचा स्क्वेअर जर आपण केला तर आपल्याकडे मिळणारं उत्तर काय असेल तर ते आपण याच्यामध्ये पाहू. सॉरी याला स्क्वेअर न करता आपण काय करणार x प्लस लक्षात ठेवा x प्लस 1/x बरोबर आपण याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर काय होणार x चा स्क्वेअर प्लस 1 होणार. याचा दोन्ही बाजूचा स्क्वेअर करायचा. तर सर्वप्रथम काय करायचं डायरेक्ट उत्तर निघू शकते पण आपण याला पाहणार वर्गमुळात. बघा वर्गमुळात x प्लस 1/x हा वर्गमुळात x लक्षात ठेवा वर्गमुळात x प्लस 1/वर्गमुळात x ठीक आहे ना बरोबर. याची किंमत आपण कोणती घेऊ शकतो एक लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आपण याची किंमत p घेऊन घेऊ. काय घ्यायची याचा p. आता इथं काय म्हणू दोन्ही बाजूचा वर्ग करू. काय म्हणू इथे दोन्ही हा लक्षात ठेवा दोन्ही बाजूचा वर्ग करू. ठीक आहे लक्षात ठेवा दोन्ही बाजूचा वर्ग करू. मग आता इथे दोन्ही बाजूचा वर्ग केला तर काय होणार वर्गमुळात x हा लक्षात ठेवा. याचा काय होईल हा स्क्वेअर होईल बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस याच्यामध्ये प्लस लक्षात ठेवा याचा काय होईल 1/ इथे सुद्धा काय वर्गमुळात x चा काय येईल वर्ग येईल लक्षात ठेवा. म्हणजे याचा जो आहे तो स्क्वेअरच होईल. आता याच्यामध्ये बघा म्हणजेच काय याचा जर वर्ग केला तिथे आपण एक लक्षात घेऊ की ही गिणणारी संख्या वर्ग x प्लस डायरेक्ट आपण घेऊ वर्गमुळात x चा स्क्वेअर असा त्याचा अर्थ होते बरोबर. हा कशाचा स्क्वेअर होईल p चा स्क्वेअर लक्षात ठेवायचं. मग आता याच्यामध्ये जर आपण म्हटलं p चा स्क्वेअर कारण आपल्याला किंमत काढायची क्वेश्चनची तर मग याचा अर्थ काय होईल हा होईल वर्गमुळात x चा स्क्वेअर बरोबर आहे ठीक आहे ना प्लस याच्यामध्ये जर दिले टॉईस म्हणजे काय 2 वर्गमुळात किती x लक्षात ठेवा गुणिला 1/ वर्गमुळात किती आले x ठीक आहे ना प्लस याच्यामुळे 1/ वर्गमुळात किती येणार x बरोबर आहे. याचा सुद्धा काय येईल हा स्क्वेअर येईल बरोबर. जो घेतलेली संख्या आहे त्याचा सुद्धा काय येईल p चा स्क्वेअर तो येईल ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये बघा वर्गमुळात x चा स्क्वेअर म्हणजे किती रे x ठीक आहे ना प्लस लक्षात घ्या ही संख्या कटून जाईल वर्गमुळात x कटली मग उरलं काय आपल्यापाशी 2 त्याच्यामध्ये काय उरलं प्लस लक्षात ठेवा 1/ वर्गमुळात काय येणार म्हणजे सॉरी वर्गमुळात x नाही त्याच्यामध्ये जे उरलं आपल्यापाशी बघा ते काय उरेल x प्लस ठीक आहे ना काय उरलं x प्लस तर याच्यामध्ये जो होता आपला तो काय होता 2 हा लक्षात घ्या 2 वर्गमुळात किती x मग 2 वर्गमुळात x हा 2 वर्गमुळात x वर्गमुळात x कॅन्सल होऊन जाईल मग त्याच्यामुळे x प्लस याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 1/ वर्गमुळात x चा स्क्वेअर म्हणजेच काय असते 1/x ठीक आहे ना 1/x प्लस हा इथे 2 आहे 2 राहील आपल्या याच्यामध्ये 2 राहील म्हणजेच x प्लस इथे जो 2 आहे हा 2 राहील प्लस 1/ वर्गमुळात इथे किती राहील वर्गमुळात x न राहता इथे x म्हणजे x प्लस 2 प्लस 1/ किती x बरोबर इथे काय येईल p चा स्क्वेअर कारण आपण काय केलेलं सॉल्व्ह करताय मग हा p चा स्क्वेअर आला इथपर्यंत. मग आता याच्यामध्ये बघा याचा अर्थ काय x प्लस 1/x प्लस 2 बरोबर हा काय घेतला आपण p चा स्क्वेअर आला इथपर्यंत लक्षात. मग आता याचा जर p चा स्क्वेअर आलेला आहे मग आपल्याला काय विचारलं त्यांनी याची किंमत लक्षात ठेवा कशाची म्हणजे बघा त्यांनी इथे जर तुम्ही पाहिलं लक्षात घ्या इथे काय दिसतं तुम्हाला x हा लक्षात ठेवा हे बघा x प्लस 1/x बरोबर याची किंमत किती दिली आहे तुम्हाला 5.5 दिली आहे. मग आपण इथे काय म्हणणार बघा इथे लक्षात घ्या इथे काय म्हणायचंय तुम्हाला मग त्यांनी घ्यायचे x हा लक्षात ठेवा x प्लस
1/x प्लस 2 बरोबर एक सिंबॉलिक म्हणून आपण काय घेतलं, पी ची किंमत घेतली, म्हणजे पी चा क्वेश्चन त्याच्यामध्ये घेतला. मग त्याच्यामध्ये याचं जे आन्सर आहे ते किती दिलंय 5.5, म्हणजे 5.5 प्लस किती घेतलंय आपण 2 बरोबर हा झाला पी चा स्क्वेअर. म्हणून आपण काय म्हणणार, पी चा स्क्वेअर बरोबर 5 आणि 2 किती होते 7, 7.5. लक्षात ठेवा 7.5 म्हणजेच पी बरोबर काय येणार वर्गमुळात आपलं उत्तर किती येणार 7.5, कारण पी ची किंमत आपल्या इथे घ्यायची आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे सेकंड नंबरचं उत्तर म्हणजे काय 7.5 हे आपल्या इथे येणारं उत्तर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके चला इथे बघा, बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. थोडे जे तुम्हाला समजण्यासाठी आपण थोडी मेथड लॉंग घेतोय आपण. याच्यामध्ये बघा 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, चला काय कामचा वेग आहे. आता याच्यामध्ये काय समजून घेऊ आपण. 4 पुरुष, हा लक्षात ठेवा 4 जे मेल आहे, ठीक आहे ना, 4 मेल काम किती दिवसात करतात 8 दिवसात करतात. इथपर्यंत क्लिअर आहे. मग त्याच्यानंतर काय म्हणतात 8 ची, हा लक्षात ठेवा 8 ज्या फिमेल आहेत त्याच काम किती दिवसात करतात 16 दिवसात करतात. म्हणजे काय की पुरुषाच्या दुप्पट, बरोबर आहे ना, म्हणजे जे आहे स्त्रियाचे म्हणजे पुरुष जे आहे तर ते पुरुष आणि स्त्रिया म्हणजे पुरुषाच्या दुप्पट कोणाचं काम आहे स्त्रियांचं काम आहे. म्हणजे याचा अर्थ जर आपण इथे काय म्हणू, इथे लक्षात ठेवा जर 8 पुरुष असते, हा लक्षात ठेवा 8 काय असेल मेल असेल, तर ते 8 मेल ते काम किती दिवसात करतील, ऑब्विसली किती दिवसात करतील 16 दिवसामध्ये करतील. बरोबर आहे ना, मग ते किती दिवसात करतील 16 दिवसामध्ये करतील. मग याचा अर्थ 8 मेल जर 16 दिवसामध्ये करतील, बरोबर आहे ना, मग त्याच्यानंतर जर 8 दोन्ही किती 16 फिमेल किती दिवसामध्ये करतील, बरोबर आहे ना, 16 फिमेल ते काम किती दिवसामध्ये करतील. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं ह्या ज्या 16 फिमेल आहेत, मग आपण काय घेतलंय 16 फिमेल प्लस अजून काय आपल्याकडे 4 फिमेल, बरोबर आहे ना, किती उरले 4 फिमेल. मग हे 16 फिमेल प्लस काय घेतले आपण 4 फिमेल, टोटल किती झाले 20 फिमेल. बरोबर आहे, किती झाले 20 फिमेल, हे लक्षात ठेवायचं. मग जेवढा याच्यामध्ये एक लक्षात ठेवा आपण प्रमाण सारखं करत आहे, म्हणजे 4 मेल जर 8 म्हणजे 4 मेल म्हणजे 4 पुरुष जर 8 दिवसात काम करत असेल, ठीक आहे ना, 8 दिवसात काम करत असेल तर याचा कामाचा जो पिरियड आहे तो कसा आहे दुप्पट आहे. मग त्याच्यानंतर 8 फिमेल त्या काम किती दिवसात करतात 16 दिवसात करतात. म्हणजे याचा अर्थ जर पाहिलं पुरुषाच्या, बरोबर आहे ना, पुरुषाच्या दुप्पट म्हणजे आपण जर पाहिलंय तर पुरुषाच्या दुप्पट कोण आहे स्त्री आहे. मग आपण काय म्हटलंय 8, जसं इथं जर आपण पाहिलं मग 8 फिमेल बरोबर किती म्हणजे 8 मेल बरोबर किती येणार 16 दिवस येतील. जर 8 मेलनं जर काम केलं म्हणजे 8 माणसांनी जर काम केलं तर ते काम किती दिवसात कंप्लीट करतील 16 दिवसात करतील. मग 16 स्त्रिया ज्या आहेत त्या दिवसात किती दिवसात करतील, तर अशाच्यात आपण काय करायचं 16 लक्षात ठेवा हे 16 फिमेल प्लस आधीचे किती आहे 4 फिमेल म्हणजे टोटल किती झाले 20 फिमेल झाल्या. बरोबर आहे, म्हणजे आपण इथे काय म्हणणार मग 16 लक्षात ठेवा याच्यामध्ये बघा 8 फिमेल, बरोबर आहे, जेवढे स्त्रिया काम करतात तेवढेच पुरुष. इथे जे प्रमाणे आपण सारखं केलं 8 फिमेल बरोबर काय केलं 8 मेल, 8 फिमेल बरोबर किती दिवसात करतात 16 याच्यात, तर 8 मेल बरोबर किती दिवसात करायला पाहिजे 16 दिवसामध्ये करायला पाहिजे. मग या हिशोबाने जर आपण पाहिलं तर 8 मेल बरोबर आहे, मग 8 दोन्ही किती झाले 16 काय झाले फिमेल, 16 प्लस किती 4 फिमेल म्हणजे किती झाले 20. मग आपण काय म्हणणार 8 फिमेल एक काम किती दिवसात कंप्लीट करतात 16 दिवसात करतात, तर 4 लक्ष म्हणजे किती झाले 20 म्हणजे 20 फिमेल ते काम किती दिवसात कंप्लीट करतील. ठीक आहे ना, म्हणून x बरोबर 8 गुणिले किती घेतलंय आपण 16 भागेला किती घेतलंय 20. हा लक्षात ठेवा 20 म्हणजे 4 पंचे किती होते 20, 4 चूक किती आले 16, 4 8 किती झाले 32 म्हणजे x बरोबर 32 अपॉन किती घेतले आपण 5 म्हणजे एक जोड किती 32 अपॉन 5 घेतले. तर याला जर भाग दिला तर 5 किती होते 30 म्हणजेच आपलं उत्तर 6.2 अपॉन 5 बरोबर आहे, एवढं याला पाहिजे. मग दिलेल्या पैशात काय म्हटलंय हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील, तर ते किती पूर्ण दिवसात 5. म्हणजे लक्षात ठेवा जे उत्तर आलेलं आपलं 6.2 अपॉन 5 तर येत्यात 6 म्हणजे 5.2 अपॉन 6 दिवसात कंप्लीट करतील. ठीक आहे, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे उडूया. ओके
हा एक भूमितीचा क्वेश्चन येतो मित्रांनो, याला सॉल्व लक्षात घ्या. याच्यात आपल्याला काही फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागते, ठीक आहे ना. तर सो याचा वेळेच्या अभावामुळे आपण याला काही जास्त घेणार नाही. आता याचा जो आहे कोणता क्वेश्चन तो आपल्याला हा दिलेला आहे, म्हणजे वर्तुळ पाकळी हे दिलेलं आहे, एक वर्तुळ दिलेलं आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्या याच्यात लक्षात ठेवावे, म्हणजे वर्तुळ हा दिलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. हा वर्तुळ दिलेला आहे, ठीक आहे ना. आणि वर्तुळ त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ वगैरे घ्यावं लागते. आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, चौरसाचे क्षेत्रफळ पण दिलेले आहे आपल्याला, चौरसाचे क्षेत्रफळ, ठीक आहे ना. या स्वरूपाचं त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पण त्याच्यामुळे कसं आहे की याला जो आहे थोडा वेळ आपल्याला लागणार आहे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे याचं उत्तर काढताना याचं जे उत्तर आहे, ठीक आहे ना, तर पाया स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय येतात, थर्ड नंबरचं उत्तर याचं आपल्याला येऊन जाईल, ठीक आहे ना. तर या पद्धतीने याचं जर फॉर्म्युले काढून याचं उत्तर हे काढल्या जात असतात, ठीक आहे ना. ओके, तर या पद्धतीने आपण जो पाहिलेला आहे आज जो झालेला पेपर आहे तो संपूर्ण इथं विश्लेषण कसा जो आहे विश्लेषण आपण त्याला करून घेतलेलं आहे, ठीक आहे ना. सर्व प्रश्नाचं आपण इथं ॲनालिसिस तुम्हाला करून दिलं आहे. आवडल्यास नक्की याच्यामध्ये आपल्याला आहे तर तुम्ही मला सांगा. ओके, डन, ठीक आहे, थँक्यू.